हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या डे 2 मध्ये. आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील असतील तर जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. टाईप 1 इन द चॅट बॉक्स, आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हेरी गुड. ओके. सो सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू की तुम्ही आज इकडे आला आहात पुन्हा एकदा. पुन्हा आपण दुसऱ्या दिवसामध्ये भेटत आहोत. ओके. ठीक 2 वाजलेले आहेत आणि आपली मीटिंग सुरू झालेली आहे. ओके. सो आपले जे को होस्ट आहेत त्या थोडंसं काहीतरी अडचण आहे, त्या जॉईन होतीलच. ओके. सो आपण तोपर्यंत आपलं सेशन चालू करू. ठीक आहे. सो प्लीज मेक शुअर युअर कॅमेराज शुड बी ऑन इफ इट इज पॉसिबल. जबरदस्ती नाही आहे. जर का शक्य आहे त्यांनी त्यांनी कॅमेरा ऑन करूनच बसायचं आहे. ठीक आहे. ज्यांना शक्य नाही काय अडचण नाही. ओके. सो चॅट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. तिकडे तुम्ही तुमच्या जे काही प्रश्न कमेंट्स जे काही असेल ते टाकू शकता. कालची रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपमध्ये मिळालेली आहेच, प्रश्नच नाही त्याबद्दल. त्यानंतर नोट्स सुद्धा मिळालेले आहेत आणि नोट्स बघायला किंवा त्यावर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली असेल किंवा ॲटलिस्ट त्याची झेरॉक्स तरी तुम्ही काढून आणली असेल अशी आशा करतो. आणि ती झेरॉक्स घेऊन तुम्हाला आजच्या सेशनला बसायचं आहे. ठीक आहे. चला सुरुवात करायची. येस, जस्ट अ मिनिट. हां, मला एक सेकंद द्या फक्त. येस. चला. सो आज आहे आपला डे 2 आणि डे 2 मध्ये आपण काही पुन्हा नवीन गोष्टीची सुरुवात करणार आहोत. रेकी काय आहे त्याला समजून घेणार आहोत. ओके. सो सुरुवात करूया. रेडी एव्हरीबडी? तयार आहात? येस. ओके, व्हेरी गुड. सो वेलकम यू ऑल फॉर दिस डे 2. कालची ऍक्टिव्हिटी जे दिले होते ते किती लोकांनी फॉलो केल्या? टाईप मी इन द चॅट बॉक्स और शो मी युअर हँड. किती लोकांनी ऍक्टिव्हिटी केल्या कालच्या पुन्हा एकदा आज सकाळी? किती लोकांनी वॉटर चार्जिंग फूड चार्जिंगचा प्रयत्न केला? कोशिश किया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती लोकांचा आजचा दुसरा दिवस आहे? टाईप 2 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा आजचा पहिला दिवस आहे? बरेच लोक असतील की त्यांना आज लिंक मिळाली असेल. सो काही हरकत नाही, कालची रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ओके. ठीक आहे. चला. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो सुरुवात करें. येस. ओके, आरती मॅडम आलेले आहेत. सो चला. सो आपण सुरुवात करू आजच्या सेशनला. जस्ट मिनिट. आय होप तुम्ही सर्व लोक एक्सायटेड असालच. काल आपण काय शिकलो त्याला एक छोटीशी उजळणी देऊ, पटापट पटापट उजळणी देऊ आणि मग आपण पुढे जाऊ. पहिली गोष्ट आपण काल शिकलो होतो की थोडासा रुक जाओ, थोडासा स्लो हो जाओ. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एम्प्टी युअर सेल्फ. स्वतःला एम्प्टी कसं करायचं त्यासाठी आपण एक छोटंसं मेडिटेशन घेतलं. त्यानंतर आपण तिसरं जे विषय शिकलो तो होता इट्स ओके जिंदगी. बहुत सारी चीजें हो गई, कुछ हमारे मन के जैसी, कुछ हमारे मन के खिलाफ. ठीक आहे. मगर बोथ द सिच्युएशन मध्ये आपल्याला कसं राहायचं आहे? न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करायचा. राहायचा आहे म्हणजे एका दिवसात तर काही बदल होऊ शकत नाही, कारण मी तुम्हाला एकच तास भेटतो आणि 23 तास तुमचे एकट्याचे असतात. त्यानंतर मागचा जो काही पास्ट एक्सपिरियन्स असेल तुमचा 25 30 50 वर्षाचा, तो काही मी एका तासात तर बदलू शकत नाही. पण ऍटलिस्ट थोडासा फरक नक्कीच आणू शकतो. तर इट्स ओके जिंदगी या शब्दानी, या वाक्यानी आपण थोडेसे प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह करू शकतो आपल्या आयुष्यामधले. त्यानंतर येल्लो पेज डायरीच्या बद्दल मी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. डेली तुम्ही गोल रायटिंग केली तरी चालेल. तुम्ही डेली त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलं तरी चालेल. सो रोजच्या रोज तुम्ही लिहिलं पाहिजे. रोजच्या रोज तुम्ही काहीतरी जे तुम्ही शिकले, आज काय शिकले, आज काय समजलं, आज काय नवीन माहीत पडलं, हे तुम्ही रेग्युलरली एका डायरीमध्ये लिहिलं पाहिजे. क्लास चालू असतानाच नाही, क्लास जर नसेल चालू तरी रोज काहीतरी लिहायची सवय तुम्हाला पाहिजे. त्याचं महत्त्व काय आहे हे 4थ्या 5व्या दिवशी मी तुम्हाला समजून सांगेल की लिहिल्याने काय होते. ओके. ते मी तुम्हाला सांगेलच. तर रेकी प्रथमा हा प्रोग्राम आहे. 6 दिवसाचा हा फ्री प्रोग्राम आहे. आणि कस्टमर केअर नंबर जो आहे आमचा तो आहे 7507253253. काही अडचण आली यावर तुम्ही मेसेज करू शकता, कृपया करून कॉल करू नका. आणि कॉल केला तरीही प्रयत्न करा की शॉर्टमध्ये कसं तुम्ही संपवाल. कारण मला माहित आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे सांगायच्या आणि तुमच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकायच्या पण आहेत. प्रश्नच नाही आहे. अडचणी पण असतील, त्याच्यावरही सॉल्युशन द्यायचं आहे, नक्कीच द्यायचं आहे. पण त्यासाठी कुठेतरी काहीतरी कमिटमेंट तुमच्याकडून लागणार आहे. तर त्यामुळे
प्रयत्न करा की मेसेजवर जर का सॉल्व्ह झाल्या गोष्टी तर जास्त बेटर आहे. आणि जिथे जिथे गरज पडेल नक्कीच आम्ही पुढे येऊन तुम्हाला मदत करू. ठीक आहे. सो बाय ग्रँड मास्टर आरती आणि लाईफ कोच सागर गारवे यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम तुमच्यापर्यंत येत आहे. सो काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे. रेकॉर्डिंग ही 3 तासात तुम्हाला येते ग्रुपवर, त्यामुळे पुन्हा पुन्हा विचारू नका रेकॉर्डिंग कधी, रेकॉर्डिंग कधी, रेकॉर्डिंग कधी. आणि एखाद्याने विचारलं तरी तुम्ही समोरून त्याला उत्तर द्या की 3 तास वेट कर बाबा, येऊन जाईल. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही रोज विचारता गुगल फॉर्ममध्ये, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आजही आपण 10 मिनिटं वेगळे काढणार आहे त्याच्यासाठी. गुगल फॉर्म जो तुम्हाला येतो तो रोज तुम्हाला भरायचा आहे, कारण की तो गुगल फॉर्म म्हणजे तुमची अटेंडन्स आहे की तुम्ही आज हजर होते. ठीक आहे. अगेन, जो कस्टमर केअर नंबर आहे तो तुमच्या समोर आहे. ठीक आहे, तो पाठच करून ठेवा. सो आजचा जो दिवस आहे तो एका वॉर्निंग पासून मी चालू करतोय. हॅलो. एका वॉर्निंग पासून चालू करतो. काय आहे ती वॉर्निंग? काय आहे ती वॉर्निंग? अरे बापरे. वॉर्निंग पासूनच दिवस चालू होत आहे म्हणजे काहीतरी खतरनाक असेल आज. सो डोंट वरी अबाउट दॅट, तसं काही नाही आहे. वॉर्निंग म्हणजे ही आहे की तुम्ही इथं का आले आहात हे मला माहित नाही, खरं सांगतो मी. आय डोंट नो तुम्ही का इथं आले आहात. मे बी काही लोकांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी ते आले असतील. मे बी काही लोकांना असं वाटलं असेल की प्रोग्राम फ्री आहे, चलो लेट्स ट्राय, एक दो दिन जाके बैठते. काही लोकांना दुपारचा वेळ त्यांच्याकडे असेल आणि काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असेल म्हणून ते आले असतील. प्रत्येकाचा पर्पज हा वेगळा असू शकतो इथे येण्याचा. येस नो एव्हरीबडी, है ना? मी हे सेशन का घेतोय किंवा आरती मॅडम हे सेशन का घेत आहे, आमचा पर्पज काहीतरी वेगळा असू शकतो मे बी, राईट? तुमचा आणि आमचा पर्पज कदाचित एक असेल, कदाचित एक नसेलही. ओके. म्हणून मी हे वॉर्निंग देतोय. वॉर्निंग हे आहे की जर का तुम्हाला असं वाटते की तुम्ही दररोज हा 1 तास देताय आणि ह्या 1 तासामध्ये काहीतरी चांगलं व्हावं. 1 तास म्हणजे एक सव्वा तास, 1.5 तास जवळजवळ. 3:25 पर्यंत, 3:20 पर्यंत आपला क्लास चालतो. सो जे काही देताय तुम्ही हा वेळ, या वेळेतून काहीतरी माझ्या जीवनामध्ये चांगलं व्हावं, माझ्या आसपास चांगलं व्हावं, माझ्या घरात चांगलं व्हावं, माझ्या परिवारात चांगलं व्हावं, माझे जे काही अडचणी मी फील करत असेल आताच्या लाईफमध्ये, वेदर इट इज भावनिक असू द्या, आर्थिक असू द्या, कशाही असू द्या, त्याच्यामधून मला बाहेर जर निघायचं असेल तर वॉर्निंग हे आहे की तुम्ही 100% इथे हजर पाहिजे. 100% हजर म्हणजे काय? व्हिडिओ ऑफ करून मी इकडे जेवण करत आहे, व्हिडिओ ऑफ करून ते कानात घालून बसलो आणि तिकडे कुठेतरी गप्पाच मारत आहे, अरे हा चालू आहे सेशन, काहीतरी चालू आहे, असं जर का असेल तर ऑब्व्हियसली नथिंग इज गोइंग टू चेंज, है ना? कारण मी असे लोक खूप बघितले मागच्या 10-11 वर्षात, 12 वर्षात, की बदल किंवा चेंज हा प्रत्येकाला पाहिजे असतो. पण त्या चेंजसाठी, त्या बदलसाठी जी किंमत मोजावी लागते, किंमत म्हणजे पैशाच्या बाबतीतच नाही, प्रत्येक बाबतीत. कधी कधी तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. कधी कधी पैशाची किंमत मोजावी लागते. कधी कधी खूप काही गोष्टी असतात वेगवेगळ्या, म्हणजे मानसिक असतात, भावनिक असतात, शारीरिक असतात, त्या मोजाव्या लागतात. तर ते मोजण्याची तयारी बऱ्याचदा नसते. आणि ती तयारी नसल्यामुळे 96% पीपल आर फेल इन देअर लाईफ. आणि फक्त 4%च असे लोक असतात की जे काहीतरी करतात. मला असं वाटते की आपण या क्लासला हजर आहोत. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. मला असं वाटते की आपण या क्लासला हजर आहोत म्हणजे आपण त्या 4% मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याबद्दल स्वतःचे सर्वांनी एकदा पाठ थापटून घ्या, अशी अशी, की आपण त्या 4% मध्ये येण्याचा प्रयत्न. अजूनही काही लोकांचा हात वर गेला नाही बरं, अजूनही काही लोक फक्त बघत आहेत. हात करा जरा, करा 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 करा, घाबरू नका भाऊ. वैष्णवी मॅडम भोसले, हात करा जरा वर. काय लाजता तुम्ही, करा करा करा. अनिता मॅडम जोग, अनिता जोग मॅडम, हात वर करा. हा, व्हेरी गुड. उज्ज्वला मॅडम. हाँ. सो कश्मकश में मत रहो यार, कुछ नहीं होने वाला, देखो कुछ नहीं होने वाला. ठीक है ना? तुम्हाला कोणीतरी बघितलं इकडे, मी नेहमी सांगतो हे, ऍक्च्युली हे फ्री सेशन मध्ये सांगायची काही गरज नाहीये, पण मी मुद्दाम सांगतो की सोडा, तो पूर्वाग्रह सोडा की असं होईल का, तसं होईल का. नका करू विचार, एवढा विचार करायची गरजच नाहीये. एवढा विचार करायला वेळच नाहीये कोणाकडे आजकाल. सो बी नेचुरल. जो लगता है ना वो करो. हमारे अंदर एक बच्चा है, सबके अंदर, ये तो पता है ना आपको? यस नो? पता है ना? क्योंकि हम भी कभी बच्चे थे, है ना?
ते गाणं आहे ना एक, हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता बबलू टपलू, खाने को मिलते लड्डू. सो हमारे अंदर भी एक बच्चा आहे, हम भी कभी बच्चे थे. तेव्हा कसं वागत होतो आपण. जसं जसं मोठं झालो ना, असं वाटतं उगाच मोठं झालो नाही काय. असं वाटते का? किती लोकांना वाटते, टाईप मी इन द चॅट बॉक्स, की उगाच मोठं झालं राव, मस्त होतं लहानपण. पण तुम्हाला आता कोणी थांबवलंय तसं वागण्यासाठी? कोणी थांबवलंय? कोणी थांबवलंय? तुम्ही थांबवलंय स्वतः. नाही हो सर, लोक काय म्हणतील, अरे हा सगळ्यात मोठा रोग आपण जमा केलेला आहे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. कोणी काही म्हणत नाही. चार लोक काय म्हणतील, कोणते आहेत ते चार लोक, शोधा पहिले ते कोण आहेत ते चार लोक. कोणीच नाही आहे ते चार लोक. उगच काहीतरी, है ना. सो ह्या ज्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला आधी काढाव्या लागतील. ही वॉर्निंग आहे. सो बी हिअर 100% इफ यू वॉन्ट सम चेंज इन युअर लाइफ. इफ यू वॉन्ट टू, यू नो, कुछ तो बदलना चाहते हो, तो बिल्कुल 100% वो निकालो. दुसरी गोष्ट, आय. आय म्हणजे कोण? मी. सो जे काही आहे, जे काही तुम्ही करताय, जे काही तुमच्याकडे आहे, किंवा जे तुम्ही आज आहात, हे सगळं काही एकच शब्दाभोवती फिरत आहे, आणि तो वर्ड आहे आय. इफ यू आर हॅपी, इट इज बिकॉज ऑफ यू. इफ यू आर सॅड, इट इज बिकॉज ऑफ यू. इफ पीपल आर गुड विथ यू, लोक तुमच्यासोबत चांगले वागतात, इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू. इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. माकडाची गोष्ट ऐकली का हो तुम्ही लहानपणी, शाळेमध्ये? ऐकली का? है ना. माकड, ते त्याच्या टोप्या घेऊन जातात त्या टोपीवाल्याच्या, है ना. तो त्यांना दगड फेकून मारतो. खूप परेशान होतो. काय काय करतात ते, त्याला आंबे फेकून मारतात. शेवटी तो स्वतःची डोकी, सॉरी, स्वतःच्या डोक्यातली टोपी तो काढतो, आणि खाली फेकतो जमिनीवर. आणि मग काय होते, पटापट माकडं सुद्धा ती टोपी काढून खाली फेकतात. तर या गोष्टीचा अर्थ तेव्हा तर ऐकली होती आपण, पण अर्थ आत्ता समजला. तो अर्थ हा आहे की जसं आपण वागतो ना, तसं जग आपल्यासोबत वागत असते. काय म्हणता, येस नो? तो आज से जो भी हो रहा है उसका कारण कौन है? कौन आहे कारण? कोण आहे? हा, असा हात ठेवा जरा स्वतःवर, असा, हा मीच आहे कारण. हे रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का आपण आजपासून? अजूनही काही लोक ते रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तर घाबरत आहेत. घेऊ की नाही? नाही तर मग मग सगळ्या गोष्टी माझ्यावर ठेवा हात जरा ठेवा. हाँ, मीच आहे कारण. जो भी है, अहम ब्रह्मास्मि. जो भी है, मैं ही कर रहा हूँ. माझंच आहे सगळं, माझ्यामुळेच होत आहे. राईट. याची जाणीव ज्या दिवशी व्हायला सुरुवात होते, त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि एक पुढचा पॉईंट म्हणजे, तुम्ही जर का या सेशनमध्ये बसले आहात, हे सेशन करत आहात, हे सेशन करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहात, तर एक पर्पज असू द्या लाईफमध्ये. काहीतरी पर्पज शोधा, की वाय वाय यू आर हिअर. का बरं करतोय आपण हे सेशन? का बरं आपल्याला रेकी शिकायचं आहे? पर्पज काय आहे? का बरं आपण आपल्या जीवनातले 6 तास, 8 तास या सेशनला देणार आहोत? आणि हे सेशनच नाही हो, कुठलीही गोष्ट करताना आधी विचारा का करतोय. आणि कुठलीही गोष्ट सोडताना पण विचारा की का सुरू केली होती. जे लोक 2 दिवस अटेंड करून पळून जातील तिसऱ्या दिवशी, त्यांनाही मी हे सांगेल की विचारा स्वतःला, कशाला आले 2 दिवस? कशाला? कशाला उगाच टाइम वेस्ट केला? बरेच लोक मी बघतो की जे ग्रुपमध्ये ऍड होतात, 1,000 लोक ऍड होतात ग्रुपमध्ये दर आठवड्याला. किती? 1,000. ऐका हा, गंमतची गोष्ट आहे. आणि सेशन सुरू होण्याच्या आधीच ते ग्रुप लेफ्ट करायला चालू करतात. माझं म्हणणं आहे, तू ऍड कशाला झाला बाबा? तू ऍड कशाला झाला? तू त्या ऍडवर क्लिक का केलं? सर्वांना आवाज क्लिअर येतोय का माझा? श्रीकांत म्हणतात की आवाज कट होत आहे. येस श्रीकांत, तुमचं नेटवर्क चेक करा. हा, हा, असू शकतो, तरीही वायफायचाही असू शकतो इश्यू. सो मुद्दा हे आहे की स्वतःला विचारा की तू ऍड का झाला. प्रश्न मागील प्रश्न, हेच आपल्याला शिकायचं आहे. एखाद्याने मला माझ्यासोबत वाईट केलं. लक्ष देऊन ऐका, मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट, हे फ्री सेशनमध्ये मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला, खरं सांगतो. खूप मोठ्या गोष्टी आहे. 6 दिवसात एखाद्या माणसाचं आयुष्य बदललं जात नाही, स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. कारण कसं आहे माहिती आहे का, तोच तयार पाहिजे ना हो. कसं आहे, तो जोपर्यंत तयार नाही, तोपर्यंत मी काय देव थोडी आहे. अरे मी काय ब्रह्मदेवही तुमचं आयुष्य नाही बदलू शकत, जर का तुम्ही तयार नाही तर. येस और नो? किती लोक ऍग्री करतात? ब्रह्मदेवही तुमचे विचार बदलू कोणीच नाही बदलू शकत. ओनली यू कॅन चेंज युअर सेल्फ. एखाद्याने माझ्यासोबत वाईट केलं, एखाद्याने मला धोका दिला, एखाद्याने मला काहीतरी काहीतरी समजा काही प्रॉब्लेम केला माझ्यासोबत, तर त्याच्यावर रागावण्याच्या आधी, त्याला रिॲक्ट करण्याच्या आधी, पहिले हा विचार आला पाहिजे आपल्या मनामध्ये की वाय.
का बरं याने असं केलं असेल? हे जेव्हा यायला लागेल तुमच्या मनात किंवा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात, तेव्हा समजून घ्या की आपली प्रवास हा सुरू झालेला आहे. आपला रेकीचा प्रवास सुरू झालेला आहे. ठीक आहे. ओके. चला पुढे जातो. आज वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून मी जास्त बोलणार नाही. बोलायचं माझ्याकडे खूप काही आहे. 10 वर्षापासून हजारो लोकांना ऐकलं, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकले, त्यांचे चॅलेंजेस ऐकले. त्यामुळे सांगण्यासारखं खूप काही आहे. पण वेळेच्या अभावी मी फक्त वर वर सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. सो पर्पज. सो फाइंड आउट युअर पर्पज, वाय यू आर हिअर. आणि या कोर्समध्ये नाही हो, या जगात का आले आहे तुम्ही हे फाइंड आउट करा. फाइंड आउट योर पर्पज. क्यों हूं मैं यहाँ पे? बस सुबह उठो, ऑफिस जाओ, टिफिन खाओ, घर पे आओ, बच्चों के साथ खेलो और सो जाओ. फिर सुबह उठो, फिर ऑफिस जाओ, फिर काम करो, फिर घर पे आओ, बच्चों के साथ खेलो, खाना खाओ, सो जाओ. हेच आहे का आयुष्य आपलं? येस नॉट? नाही. ऑब्विसली ना. हे तर नसेल. काहीतरी पर्पजने पाठवलं असेल त्याने तुम्हाला. सो फाइंड आउट दॅट पर्पज. फाइंड आउट दॅट पर्पज की वो पर्पज क्या है. आणि या सेशनच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न असेल. हा एक चांगला कोट आहे. हा कोट हे म्हणतो की गिव्ह अ मॅन अ फिश अँड ही हॅज फूड फॉर अ डे. टीच हिम हाऊ टू फिश अँड यू कॅन गेट रीड ऑफ हिम फॉर एंटायर लाईफ. एखाद्या माणसाला मासा कसा पकडायचा हे जर तुम्ही शिकवलं, सॉरी, मासा पकडून जर का तुम्ही त्याला दिला, तर तुम्ही त्याला एका दिवसाची त्याची भूक भागवू शकता. पण त्याला जर का तुम्ही शिकवलं की हाऊ टू कॅच द फिश, तर कदाचित तुम्ही त्याची आयुष्यभराची भूक भागवू शकता. या प्रोग्रामच्या माध्यमातून आमचा हाच निखळ उद्देश आहे की मासा कसा पकडायचा हे तुम्हाला शिकवायचं आहे. म्हणजे ऍक्च्युअल मासा पकडायचा नाही बरं का. नाही तर काही लोक, अरे बापरे, मासा कसा पकडा, ऑनलाईन कसा पकडू सर आम्ही मासा? तसं नाही आहे. हाऊ टू लिव्ह अ लाईफ, ते शिकवणं हा आमचा उद्देश आहे. आणि शेवटची गोष्ट माझ्या सत्रातली, ती म्हणजे की आपल्या घरात एक रिमोट असतो, माहिती आहे की तुम्हाला? हे बघा, माझ्याजवळ 2 रिमोट आहे. है ना? एसीचा असेल, टीव्हीचा असेल, असं काही एक रिमोट असतो आपल्या घरी, आहे ना? ओके. असतो ना, आहे ना प्रत्येकाच्या घरी? हा, प्रत्येकाच्या घरी आहे ना? या रिमोटवर वेगवेगळे बटन असतात आणि त्या वेगवेगळ्या बटनाचं वेगवेगळं काम आहे. कुठलं तरी बटन स्विच ऑन करते, कुठलं तरी बटन स्विच ऑफ करते, कुठलं तरी बटन चॅनल चेंज करते, कुठलं तरी बटन अजून ब्लॅक अँड व्हाईटला कलर करते, कलरला ब्लॅक अँड व्हाईट करते, है ना? साऊंड कमी जास्त करते. त्याचे प्रत्येक बटनाचं एक वेगवेगळं काम आहे. तर हे जे रिमोट आहे ना, हे जसे बटणं आपण दाबू तशी ती गोष्ट काम करते. टीव्ही असेल, एसी असेल, व्हॉट एव्हर. है ना? आहे का तुमच्याजवळ रिमोट आसपास असेल असं? न उठता घेऊ शकत असेल तर घ्या. उठायची गरज नाही. आहे ना? हातात घ्या जरा ते. आहे ना? त्याच्यावर वेगवेगळे बटणं आहे ना? तर मला हे म्हणायचं आहे, सुनीता मॅडम म्हणतात हाऊ टू फाइंड आउट. पर्पज कसा फाइंड आउट करायचा 6 दिवसात समजेल. ठीक आहे? 6 दिवसात समजेल. सो हे जे रिमोट आहे ना, हे जे आहे, हे जसं बटन आपण दाबतो तसं हे काम करते. तसेच आपण आहोत. तसेच आपण आहोत. आपल्यावरही काही बटणं आहेत आणि त्या बटनांचं रिमोट आहे ना, आपण दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवलेलं आहे. मुद्दा हा आहे. तर ते स्वतःच्या हातात घ्या. आणि मला वाटलं तेव्हा मी माझं चॅनल चेंज करू शकलो पाहिजे. माझ्याकडे एखादा निगेटिव्ह थॉट्स येतो का? मला जास्त अतिविचार येतो का? मला कुणाच्या बद्दल द्वेष किंवा असे काही भावना येतात का? तर ते चेंज करू शकलो पाहिजे मी चॅनल. तेवढी ताकद माझ्याकडे आली पाहिजे. ते शिकणं म्हणजे रेकी आहे. स्विच करणं, स्विच. आपण चॅनल लावलं, एखादा चॅनल नाही आवडला, आपण बदलतो ना, की ऐकत राहतो? बदलतो ना आपण. म्हणजे तुम्ही स्वतः तुमचे निर्णय घेऊ शकले पाहिजे किंवा तुम्ही स्वतः तेवढ्या त्या लेवलवर गेले पाहिजे. हे शिकणं, हे समजणं म्हणजे रेकी आहे. ठीक आहे. ओके. सो आरती मॅडमला मी आता हँडओव्हर करतो आणि पुढचं सेशन त्या घेतील आणि थोड्या वेळानं आपण पुन्हा भेटू. ओके. म्हणजे मी इथंच आहे तुमच्यासोबत, पण थोड्या वेळाने भेटू आपण. चला, आय होप यू आर लाइकिंग द सेशन. ओके. सो बी हिअर 100% and give your 100%. Yes, Aarti madam, please. थँक्यू सो मच सर. आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सरांनी इतकी सुंदर सुरुवात आजची करून दिलेली आहे. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात उतरवायच्या आहेत.
फक्त आजच्या दिवशी नाही, आता ऐकलंय आणि सोडून दिली असं नाही, पण ती खरंच इतकी सुंदर गोष्ट आहे. ती ती आपण तशीच वारंवार कशी नेऊन आपल्या आयुष्यामध्ये घेऊन जातो याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. सो रिमोट आपलं आहे, आपल्या हातात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा ते तुम्ही इतरांच्या हातात देणार आहे तेव्हाचे आतापर्यंतचे अनुभव तुम्ही अनुभवलेच आहेत. सो एकदा प्रयत्न करा आणि ते रिमोट स्वतःच्या हातात ठेवायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यातला तो एक सुंदर अनुभव तुम्हाला येईल. आणि रेकी हे एक माध्यम आहे की ज्यात या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला खूप सारा वाव आहे, किंवा रेकी आपल्याकडे याच गोष्टी याच पद्धतीनं घेऊन आलेली आहे. ओके. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. आज आपण जाऊयात पुढे आणि मी काही स्लाइड शेअर करते, तुम्ही आपण बघूयात आणि त्याच्यावरती आपण बोलूया. ठीक आहे. सो सगळे रेडी आहेत ना? शिकायचंय ना आपल्याला रेकी? येस. ओके, गुड. सो रेकी प्रथमा म्हणजेच थोडक्यात पहिली डिग्री आपण बघत आहोत. रेकीची आपण काल सुरुवात केली आहे, काल बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या, पण आज प्रॉपर रेकी म्हणजे काय याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. त्यामध्ये रेकी प्रथमा म्हणजे पहिली डिग्री जी स्वतःसाठी आहे. आणि रेकीलाच आपण हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी असं म्हणतो किंवा संबोधलं जातं. तर तुमच्या सगळ्यांचं या हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी मध्ये स्वागत आहे. जेवढं मी तुमचं ज्या पद्धतीनं आम्ही तुमचं स्वागत करत आहोत तेवढ्याच पद्धतीनं जर तुम्ही त्या ऍक्सेप्टन्स मध्ये राहाल, जर ती एनर्जी मान्य कराल आयुष्यामध्ये, तर येत्या आज दुसरा दिवस आहे, अजून 4 दिवस बाकी आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी खूप छान प्रकारे उत्तम प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये उतरवू शकणार आहात. आणि नक्कीच ही सुरुवातीची स्टेज आहे. नक्कीच तुम्हाला आवडलं तर पुढे या, पुढच्या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण आता ही एक गोष्ट लिहून घ्या, हा शब्द लिहून घ्या, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी, जी सर्वात उच्च आहे, एकदम हाय फ्रिक्वेन्सीला आहे. त्या एनर्जी मध्ये आता आपण जगायला सुरुवात करत आहोत रेकीच्या माध्यमातून. ओके. सो पुढे जाऊयात. सो हे हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीला लक्षात ठेवायचं आहे. कुठेही अपडाऊन आले तरी लक्षात ठेवायचं की आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी मध्ये राहायचं आहे. ओके. सो आजचा दिवस दुसरा आहे. आज आपण काय काय बघणार आहोत याविषयी एकदा तुम्हाला सांगते की रेकी उपचार पद्धती आणि रेकीचा इतिहास काय आहे. रेकी म्हणजे काय, रेकीमध्ये काय काय कशा प्रकारचे उपचार करू शकतो आपण, नंतर रेकीचा इतिहास काय आहे, याविषयीच्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपला दिवस सुरुवात झालेली आहे. आज सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, पण आपलं सेशन रेकीचं चालू होत आहे प्रॉपर. तर त्याच्यापूर्वी आपण काहीतरी एक इंटेन्शन सेट करण्याची गरज आहे. जसं रोज काहीतरी उद्देश असला पाहिजे. आत्ताच कोणीतरी मॅमनी विचारला प्रश्न की आयुष्यात उद्देश कसा ठरवायचा, तर ते नक्कीच आपण या 6 दिवसात एकदा बघणारच आहोत. पण आता या मुवमेंटसाठीचा किंवा आता हे सेशन चालू आहे त्याविषयीचा काय आपण उद्देश ठरवू शकतो याविषयी आपण बघूयात. की पूर्वधारणा सोडून देणे. आता इथे कोट दिलाय, वी मस्ट अनलर्न what we have learned because a conditioned mind cannot comprehend the infinite. म्हणजे जोपर्यंत जे शिकलोय ना आतापर्यंत ते जर आपल्याला सोडून देता येत नाहीये, किंवा जे काही आधी ग्रहण केलेलं आहे, पूर्वधारणा किंवा पूर्वग्रह, याचा अर्थ काय होतो की जे काही ग्रहण केलेलं आहे तेच बिलीफ ठेवून जर आपण पुढचं आयुष्य जगत आहोत, तर नक्कीच कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये आपण त्याच गोष्टी म्हणजे प्री ऍझम्पशन, समजा यावरनं एक उदाहरण देते की लक्षात येईल तुम्हाला त्यावरनं, की समजा एखाद्या ट्रॅव्हलिंगला आपण चाललोय किंवा प्रवासाला चाललो आहोत, पण त्याच्या आधी सुद्धा आपण एखाद्या प्रवासाला गेलो आहोत आणि तेव्हा कदाचित आपल्याला तितकासा चांगला अनुभव आलेला नाहीये. ठीक आहे. आपला प्रवास कदाचित खूप खडतर झालेला आहे, बराचसा ट्रॅव्हलिंगचे काही आपल्याला चॅलेंजेस आले असतील. जर आपण ट्रेननी ट्रॅव्हल करतोय तर कदाचित ट्रेन सुटली असेल, काही व्हॉट एव्हर इट इज, जे काही आले ते चॅलेंजेस आपल्या लाईफमध्ये आलेले आहेत त्या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान, तर नक्कीच आपल्या माइंडमध्ये तो पूर्वाग्रह किंवा पूर्वधारणा तशीच असणार आहे. आपण ऍझ्युम करून चालतो की आता नक्कीच ती नवीन प्लॅनिंग करण्यापासून, विचार मनात येण्यापासून आपण त्या गोष्टींना पुढे पुढे कनेक्ट करत चाललोय की मागच्या वेळेला असं झालं तर ही काळजी घ्यायला पाहिजे. काळजीसाठी का होईना आपण त्या गोष्टींना मनात ठेवतोच ना एक डाऊट, की असं नको व्हायला. प्रायव्हेट आपण कारने गेलोय तर नक्कीच आपला प्रवास कुठेतरी खंडित नको व्हायला, टायरच पंक्चर व्हायला नको, पेट्रोलच संपायला नको, हॉटेलचं बुकिंग केलंय ऐन वेळेला काहीतरी गोंधळ व्हायला नको. या सगळ्या गोष्टी आपण पूर्वधारणा किंवा पूर्वग्रहाच्या माध्यमातून आपल्या डोक्यामध्ये ठेवत असतो आणि तसंच आपण आपलं आयुष्य जगत असतो. तर आता याच्या विरुद्ध हे पण आहे की जर एखादा चांगला प्रवास झाला असला आणि त्याच्यानंतर आपण प्लॅनिंग करतोय, तर नक्कीच त्या प्रवासाबद्दलचे आपली मतं, आपल्या कन्सेप्ट खूप वेगळ्या असणार की तो सुंदर आणि छान उत्तम प्रकारेच होणार आहे. पण दोन्ही गोष्टी आहेत, नकारात्मक आहे, सकारात्मक आहे. सो धारणा कशी तुम्ही आतापर्यंतची तुमच्या स्वतःविषयीची ठेवलेली आहे त्यावरती तुम्ही इथून पुढचं आयुष्य कसं जगणार आहात हे ठरत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पूर्वधारणा किंवा आपण जे म्हणतो की प्री कन्सेप्शन जे आहे ते आपण कोणत्याही मुवमेंटला बदलू शकतो.
आपले बिलीफ, तुम्हीच तुमच्या जीवनाचे करता आहात, धरता आहात, शिल्पकार आहात. सो आपल्या स्वतःच्या हातात ते आहे. त्यामुळे आता आपण रेकीच्या या हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीमध्ये आलेलो आहोत, हे शिकत आहोत, तर या ठिकाणी आपले हे प्री कन्सेप्शन बदलणं गरजेचं आहे. सो आजचा जो उद्देश आहे तो घेऊन चालायचा आहे. आजचे इंटेन्शन आहे की पूर्वाग्रह सोडून देणे, प्री कन्सेप्शन सोडून देणे, नवीन उद्देशाने. जरी तुम्ही इथे आलात, सगळ्यांचं खूप स्वागत आहे. जे काय म्हणतो की आमचा आदर आहे सगळ्यांविषयी. काही जण रेकी शिकलेली असू शकतात, काही ग्रँडमास्टर देखील असू शकतात, काहींना रेकीविषयी काहीच कल्पना नसू शकते. पण आता इथे आलाय तर सरेंडर व्हा, रेकीला सरेंडर व्हा. जे मिळतंय ते ग्रहण करा. कुठल्याही जजमेंट मध्ये इथे बसू नका, कुठलीही शंका नसू देत. त्यामुळे जे ग्रहण कराल ना, ते तेवढ्याच प्युरिटीने जाईल. आणि तो सांगण्याचा उद्देश हाच आहे की ती प्युरिटी महत्वाची. जे काही ग्रहण करतो त्यामध्ये जर आधीच काहीतरी प्रिकन्सेप्शन आहे ना, तर मग ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे जाणार नाही. सो जे जे करतोय ते पूर्ण 100% करा, असं फक्त त्या मागचं सांगणं आहे. ओके. सो पुढे जाऊयात. तर नक्कीच पुढे जाण्याआधी किती जणांना असं वाटतंय की आम्ही तुम्हाला जे काल सरांनी सेशन घेतलेलं आहे, सरांच्या विषयीची सरांनी माहिती सांगितलेली आहे, तर नक्कीच माझ्याविषयी माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल का? तुम्ही जर म्हणत असाल तर मी सांगते, नाही तर मग आपण पुढे रेकी विषयी कंटिन्यू करू. येस. सो सांगूयात का थोडीफार माहिती माझ्याविषयी, काय आहे काय नाही. कारण तुम्हाला आपण शिकवतो या सगळ्या गोष्टी, मी आणि सर शिकवतो, साधारण एक अंदाज असला पाहिजे की नक्की आपल्या समोर बसणारी व्यक्ती कोण आहे. ओके. आणि रेकी आता, येस, थँक्यू 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 सो मच. सो मला फक्त हे सांगायचं की आतापर्यंत रेकी माझ्या आयुष्यात कशी आली याविषयी मी तुम्हाला सांगते, आणि त्यानंतरची मी काय आहे याविषयी सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगते. खूप डिटेलमध्ये नाही जाणार, पण एक 5 मिनिटात तुम्हाला मी इंट्रोडक्शन देते. की कुठेतरी आपण म्हणतो की नॉर्मल लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या लाईफमध्ये सारख्याच घडत असतात, पण त्यामध्ये देखील एक मुलगी म्हणून तिच्या आयुष्यामध्ये बराचसा चेंज होतो, हे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. ऑफकोर्स मुलगा म्हणून किंवा पुरुष म्हणून, स्त्री म्हणून दोघांच्या आयुष्यात तेवढाच बदल होत असतो. सो त्याच पद्धतीने माझ्याही आयुष्यात बदल झाला. लग्न झालं, मग त्यानंतर एक आई पण येतं, आई पण आलं. सो त्याच्या आधी मी एक प्रोफेशन मध्ये होते. माझं एमबीए एचआर झालेलं आहे. मी एमबीए एचआर, ऍज ए एचआर म्हणून मी काही वर्ष जॉब केला. पण जेव्हा आपण म्हणतो की आई झाली, त्यानंतर असं वाटलं की थोडासा गॅप घेणं गरजेचं आहे, बाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ते आई पण कुठे ना कुठेतरी अनुभवणं गरजेचं. सो असं करता करता पहिल्यांदा ठरवलं की 6 महिने ते वर्षभर आपण गॅप घेऊन मग कंटिन्यू करूयात. पण असं काही झालं नाही, कारण ती अटॅचमेंट वाढत गेली, आई पण जपणं वाढत गेलं, बाळाला एवढ्या वेळ लांब. आणि कसं असतं, बऱ्याच जणांना गरज नसते ना ज्या वेळेला, त्यावेळेला ह्या गोष्टी लांबणीवर टाकल्या जातात. आपलं स्वतःचं करिअर, आपले जे काही गोल आहेत, या सगळ्या गोष्टी थोड्याशा लांबवर टाकल्या जातात, कारण कदाचित गरज नसते. सो प्रायोरिटी आपली जेव्हा आई पण येतं किंवा बाबा पण येतं, तेव्हा नक्कीच मुलांना प्रायोरिटी दिली जातात, गोष्टी कन्सेप्ट चेंज होत जातात आयुष्यातल्या. सो त्याच पद्धतीने झालं. मग 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, मग कुठेतरी जाणवायला लागलं की आता त्याचं प्री स्कूल चालू होईल. म्हणजे कुठेतरी आपण तो लहान बाल असा विचार जेव्हा निर्माण व्हायला लागला, तेव्हा मग एक जाणवायला लागलं की आपण काय करतोय, आपण काहीच करत नाहीये. जर आपल्याला आपल्या मुलाला तेवढी चांगली शिक्षण द्यायचं आहे, शिक्षा द्यायची आहे, तर आपण जर फक्त एवढ्याच ह्याच्यामध्ये, म्हणजे चुकीचं काहीच नाहीये हा, यात चुकीचं नाही. मी माझी स्टोरी माझ्यातर्फे सांगत आहे, मी कोणालाही काही म्हणत नाहीये. आपलं घरामध्ये असणं, एक हाऊस पूर्ण हँडल करणं, ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडनं जाऊन सुद्धा लाईफचा काहीतरी उद्देश आहे, हे जेव्हा कुठेतरी डोक्यात पाल चुकचुकायला लागते ना, एक पॉइंट येतो, त्या ठिकाणी या गोष्टी जाणवायला लागतात की आपण आता काय करतोय. जे काही शिकलोय, सर्टिफिकेट सगळे फाईल मध्ये पडलेले आहेत, पण आपण आता काय करतोय. नक्कीच बाळाला वेळ देण्याची गरज आहे. पहिली 5 वर्ष त्याला पूर्ण द्यायची आहेत, ती त्या पद्धतीने मी दिली सुद्धा, ते डेडिकेट केलं. ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी ते नक्की द्यावं, ज्यांना खरंच पॉसिबल नाही त्यांना जसं जमेल तसं त्यांनी द्यावं. असं कोणालाही काही कंपल्शन नाहीये, पण मी माझी स्वतःची तुम्हाला सांगते. तर त्याप्रमाणे त्या गोष्टी पुढे पुढे होत गेल्या. मग तो प्री स्कूलला गेला. एक 2.5 वर्षाचा असताना त्याला प्री स्कूलला घातलं. मग त्यानंतर तो 1-2 तास माझ्यापासून वेगळा राहायला लागला, 2 ते 2.5 तास साधारण. मग तेव्हा मला जाणवायला लागलं की आता काय, म्हणजे सगळं तर सोडून आपण बसलोय, पण नवीन लाईफ कसं चालू करायचं. त्यात करोना वगैरे या सगळ्या गोष्टी मधल्या काळामध्ये झाल्या. मग त्यानंतर अजूनच सगळा पूर्ण सिनॅरिओ बदलला. मग त्यानंतर काहीतरी करायचं. सो आधीपासूनच कुठेतरी स्पिरिच्युअलिटी बद्दल कदाचित तेवढीशी माहिती नव्हती, पण इनडायरेक्टली माइंडसेट या सगळ्या गोष्टींवरती खूप लहानपणापासून इंटरेस्ट असल्यामुळे या गोष्टी करायला सुरुवात केली होती. वाचन होतं, युट्यूब नंतर क्रिएट झालं, सो युट्यूब वरती व्हिडिओ बघणं, हे सगळं इंटरेस्टचा पार्ट होता आणि तिकडनं सुरुवात झाली. सो पहिला जो काही होता तो एक इंटरनॅशनल कोर्स, मी रेकी इंटरेस्टिंग पार्ट आहे किंवा रेकीमध्ये इंटरेस्ट होता या, कारण माहिती काहीच नव्हतं, पण त्याला एक ऍडमिशन घेतलं. पण तिथे काही असं नव्हतं, म्हणजे जे काही अटेंडमेंट आहे, काही कनेक्शन नव्हतं. सगळं ऑनलाईन होतं, इंटरनॅशनल कोर्स असल्यामुळे इंग्लिशमध्ये होतं. फक्त एक ग्रुप होता, तिकडे तुम्ही कनेक्ट करू शकत होतात, पण त्यांनी पण असं काही झालं नाही. सो मग 21 मध्ये असं झालं की माझ्या ज्या गुरु आहेत
त्यांचं असं तुम्ही जसे आलात फेसबुक थ्रू तसंच आम्ही त्यांच्याशी कनेक्शन झालं 2021 मध्ये. पहिल्याच दिवशी ठरवलं होतं की आता रेकी शिकायची तर यांच्याकडनं शिकायची, आणि तिकडनं रेकीला सुरुवात झाली. आणि त्याच्या आधी जी मुलगी घरामध्ये होती, आई पण जपत होती, कदाचित ती गृहिणी होती, ती गृहिणी ते सेल्फ आता रेकी ग्रँड मास्टर किंवा अजून बऱ्याचशा काही टायटल आहे ते तुम्हाला मी सांगेनच. तो प्रवास कसा सुरू झाला याविषयी मी तुम्हाला आता सांगेन. तर त्या रेकीने आयुष्यामध्ये इतका सुंदर बदल घडून आणलेला आहे की कुठेतरी असं होतं की आपण एका एका स्टेजला येऊन घरामध्ये राहतो, त्यावेळेला सगळाच कॉन्फिडन्स म्हणा किंवा बाहेरचं जग फेस करण्याची, कारण आपण त्या माहोलमध्ये राहत नाही. सिम्प्लिफाय आपल्यामध्ये बदल होत नाही, आपला जो वातावरण आहे एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो, आणि त्याच्यामुळे आपण कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींपासून दूर जातो, आणि आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं म्हणतो त्या प्रकारे हा विचार करण्याच्या त्या गोष्टी सुद्धा कुठेतरी डाऊन होतात. चुकीचं काहीच नाहीये, पण बदल नक्कीच आपल्यामध्ये घडत असतात. तसंच त्या उलट जेव्हा आपण या रेकीच्या हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीमध्ये मी जेव्हा यायला लागले, तेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी कल्पना हे सगळं जागृत व्हायला लागलं, आणि तिथून माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला. सो गेली काही वर्ष रेकीची प्रॅक्टिशनर मी आहे. आता मी तुम्हाला नक्कीच एक स्लाइड शेअर करून तुम्हाला माझ्याविषयीच्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगते की नक्की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करते आहे. ओके, सो स्लाइड दिसतीये? येस. सो नमस्कार पुन्हा एकदा. माझं नाव आहे आरती हेमंत मौर्य. माझं बेसिक एज्युकेशन आहे MBA HR मध्ये. जसं मी सांगितलं की काही वर्ष मला ऍज अ HR म्हणून प्रॅक्टिशनर म्हणून मला त्याचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर जेव्हा मी रेकीमध्ये आले, रेकीचा पूर्ण प्रवास केला, ग्रँड मास्टर झाले, त्यानंतर त्या ग्रँड मास्टर मध्ये आता एका मॅमनी प्रश्न विचारला होता त्याप्रमाणे मला माझा पर्पज मिळाला. सेल्फ लव्ह हा माझा टॉपिक आहे आणि त्याच्यावरती मी वर्क करते. ऑफकोर्स रेकी हे माझं फाउंडेशन आहे, पण तिथे तो एक त्याचं क्रिएशन झालं होतं सेल्फ लव्हचं, म्हणजे स्वप्रेम, स्वप्रेमाची जाणीव त्यातनं झाली. स्वतःला बिल्ड करणं या सगळ्या प्रोसेसमध्ये सेल्फ लव्ह मला कुठे ना कुठेतरी जाणवलं, आणि तिथूनच मी ऍज अ सेल्फ लव्ह थेरपी एक्सपर्ट म्हणजे सेल्फ लव्ह कोच म्हणून काम करायला सुरुवात केली. ऑफकोर्स मी रेकी ग्रँड मास्टर म्हणून सुद्धा काम करते आणि सेल्फ लव्ह कोच म्हणून सुद्धा काम करत आहे. ओके, म्हणजेच मी स्पिरिच्युअल हिलर आहे, हिलिंग सुद्धा चालू असतात सगळ्या गोष्टींचे. नंतर मी एक युट्यूबर आहे, कंटेंट क्रिएटर आहे. या सगळ्या माध्यमातून एक एक गोष्टी कळायला लागल्या की आपण हे करू शकतो ते करू शकतो. त्या माध्यमातून युट्यूब वरती सुरुवात केली गोष्टींची, छोटे छोटे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली, त्यातनं वेगळा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला. कंटेंट क्रिएट करणं, आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो यासाठी सुद्धा एक कंटेंटची गरज असते. माइंडसेट वरती काम करताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आल्या, सेल्फ लव्ह करताना बऱ्याचशा आल्या, आणि या सगळ्याचं एक सगळं जे काही आहे ते तुमच्या समोर आज मी आहे. नक्कीच या सगळ्याच्या दरम्यान मला संधी मिळाली ग्लोबल अवॉर्ड्स मध्ये. ऍज अ अँकर म्हणून 2 शो मी रन केले आहेत त्याच्यामध्ये. सो ऍज अ अँकर म्हणून ही सुद्धा नवीन आयडेंटिटी माझी क्रिएट झाली आहे. त्याचबरोबर मी अपकमिंग ऑथर देखील आहे. स्वप्रेमाची जादू या पुस्तकाचं लवकरच लॉन्च होणार आहे, आणि ते पुस्तक मी लिहित आहे किंवा ते ऑलमोस्ट झालेलं आहे, आणि लवकरच ते लॉन्च होईल. सो सांगण्याचा हा सगळा उद्देश हाच आहे या मागचा, की रेकीच्या आधी त्या रेकीमध्ये एनर्जीमध्ये नव्हते तेव्हा पण आयुष्य खूप वाईट होतं असं नाहीये, पण एक स्वतःचा जो शोध आहे तो या सगळ्या रेकीच्या मार्फत मला लागला. तिथून पुढं जे काही मधल्या काळामध्ये जे काही मी ऍज अ गृहिणी होते, आई होते, आणि कदाचित मला असं वाटत होतं की मी फ्रुटफुल काही करत नाही. ऑफकोर्स तेव्हा पण गोष्टी फ्रुटफुल होत्याच, त्या वेगळ्या वेगळ्या होत्या. लाईफ मधला वेगळा पार्ट होता, फॅमिली पार्ट होता, पण स्वतःसाठीच्या आयुष्यात काहीतरी करण्याचा उद्देश आहे. त्या उद्देशानं रेकी नंतर माझ्या आयुष्यामध्ये इतका सारा फरक पडलेला आहे. आणि सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की खरंच हा फरक पडतो, कारण तेवढ्या सरेंडरने मी त्या गोष्टींचा माझ्या आयुष्यामध्ये उतरवलेल्या आहेत, आणि त्या पद्धतीने मी माझं आयुष्य जगत आहे. आणि आता माझं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाने मी तुमच्या समोर बसलेली आहे. सो इतका नक्की पूर्णतः फरक मला रेकीच्या माध्यमातून पडलेला आहे. उद्देश हाच आहे की नक्की तुम्ही या गोष्टींचा विचार करावा की हा फरक जर मी स्वतः घरात राहून करू शकते, इथे प्रॉपर खूप जण प्रोफेशनल आहेत किंवा नॉर्मल कोणीही असू देत, तर माझ्यामध्ये हा फरक पडलाय तर तो तुमच्यामध्येही पडू शकतो, आणि पडायला वाव आहे 100%. फक्त घ्यायचं की नाही घ्यायचं, निर्णय अंतिमता तुमचा आहे. तुम्हाला या प्रोसेसमध्ये उतरायचं की नाही उतरायचं, निर्णय अंतिमता तुमचा आहे. ओके, सो आपण पुढे जाऊयात. ही गोष्ट आपण केलीच, आता आपण रेकी विषयीची काही माहिती बघूया. पण आता जे काही मी करते आहे, मी तुमच्या समोर बसलेली आहे, तर हे माझं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगितलं माझ्याविषयी. पण आता सध्या मी काय करते, तर आता सध्या हे जे मिशन आहे रेकीचं, की वी आर ऑन मिशन टू क्रिएट 10,000 हिलर्स इन महाराष्ट्र इन नेक्स्ट 1 इयर. हे मिशन घेऊन आता सध्या चाललेलं आहे. आता सध्या कोणत्या गोष्टीवरती काम करतोय, तर या गोष्टीवरती की हे मिशन आमचं आहे, आणि त्या मिशन नुसारच आम्ही सर्व्हाइव्ह होतोय. आता रेग्युलर तुमच्या समोर इथे येऊन बसलोय आणि या सगळ्या गोष्टी करतोय. आमचं विजन आहे की 1 ग्रँड मास्टर ऍट एव्हरी होम.
प्रत्येक घरी एक ग्रँड मास्टर असला पाहिजे की जेणेकरून हे लाईफ जे काय आहे ते इतकं सुंदर असलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये ती हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीनी प्रत्येकाचं घर भरून गेलेलं आहे. आज विचार करा, एक घर, दोन घर, अशी सोसायटीमध्ये समजा 10-15 घर आहेत किंवा एका पूर्ण ह्याच्यामध्ये आहेत, तशी 10-15 घरं बदलता बदलता ती सोसायटी बदलेल. हळूहळू ते गाव म्हणा, शहर म्हणा, एरिया म्हणा, असं करता करता की संपूर्ण, जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र, मग आपला भारत, मग जग, असा जर मोठा विजन ठेवला तर नक्कीच गोष्टी आपण पुढे पुढे जाऊन वाढवू शकतो. सो या विजननी आता सध्या आम्ही या विजन मिशन घेऊन आम्ही चाललो आहोत आणि याच्यावरती काम करत आहोत. ओके. सो हे होते सगळं माहिती. आता आपण नक्कीच रेकीच्या मेन टॉपिक कडे जाऊयात आणि मला तुम्हाला रेकी विषयी सांगायला आवडेल. कोणाचा खूप जणांचा प्रश्न असतो की रेकी म्हणजे काय. तर रेकी म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी आहे. तर याचे दोन जे अक्षर आहेत त्या प्रत्येक अक्षराचा काय अर्थ होतो हे तुम्हाला मी सांगते. रे म्हणजे प्राकृतिक चेतना, आध्यात्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटी याला म्हणू शकतो आपण. आध्यात्मिकता आहे, प्राकृतिक जो काही आपला प्राण आहे म्हणजे रे आहे. की म्हणजे शक्ती आहे, म्हणजेच एनर्जी आहे. सो टोटली ही जी आध्यात्मिक चेतना आहे, ती चेतना आणि शक्ती म्हणजे आध्यात्मिक एनर्जी. रेकी या शब्दाचा अर्थ होतो आध्यात्मिक एनर्जी, स्पिरिच्युअल एनर्जी. ओके. सो ही नक्कीच तुमच्या डोक्यातल्या ह्या काही गोष्टी असतील की रेकी म्हणजे काय, रेकीच का. रेकी हा जॅपनीज शब्द आहे, कारण आता आपण जी रेकी शिकत आहोत ती मिकाऊ उसुई यांची रेकी आहे. ते त्याचे म्हणजे काय म्हणतो आपण की फादर आहेत, की त्यांनी ते रेकीचा शोध लावला आहे आणि त्यांच्याकडनं ही रेकी आपल्याकडे आलेली आहे. सो रेकी म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी सगळी तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये सामावलेली आहे. फक्त ती प्रॉपर चॅनलाइज केल्यानंतर आपण त्याचे साधक बनतो. ही मात्र त्याच्या मागची एक हे आहे. तर या रेकेमध्ये काय आहे, आपण कशावरती काम करतो किंवा काय होतं, तर माइंड, बॉडी आणि सोर्स. माइंड म्हणजे आपलं स्वतःचं मन, आपण जे काही विचार करतो, आपली जी बुद्धी आहे, आपलं शरीर आहे, या शरीरावरती काम केलं जातं आणि सोर्स मार्फत काम केलं जातं. सोर्स म्हणजे रेकीची एनर्जी. हा जो निसर्ग आहे त्या निसर्गाच्या एनर्जीचा वापर करून आपलं मन म्हणजे आपलं माइंड, आपली बुद्धी आणि आपलं शरीर हे एकसंध केलं जातं आणि त्यातनं आपल्या शरीरातले, मनातले चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार, व्याधी शरीरातल्या सगळ्या दूर केल्या जातात आणि एक सुखरूप नॅचरल स्टेटला आपण येत असतो. जसं लहान बाळ असतं, जन्माला येतं तेव्हा ते नॅचरल स्टेजला असतं. पण जसं जसं ते मोठं होत जातं ना, त्यानंतर सगळ्या गोष्टी चेंज होत जातात. आता त्या कशा कशा होतात, काय काय होतात, काय काय बदल होतात, हे आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. सो कळालंय का रेकी म्हणजे काय, निदान ऍटलिस्ट या शब्दाचा अर्थ कोणाकोणाला कळालाय सांगा बरं. समजलाय का? समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस म्हणू शकता किंवा वन टाईप करा. समजलाय का? ज्याला नाही समजलं त्यांनी दोन टाईप करा. आपण पुढे बघणारच आहोत. पण कळलाय का रेकीचा अर्थ तुम्हाला? किंवा ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत, शक्यतो कॅमेरा ऑन आहेत, त्यांनी हँड रेस करा. आणि शक्यतो सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा, ज्यांना जमतंय, पॉसिबल आहे. येस. ओके. प्राजक्ता मॅम हो म्हणतात, उज्ज्वला मॅम म्हणतात, स्नेहा मॅम म्हणतात हो. येस. अनिता मॅम हो म्हणतात. ओके. खूप जण हो म्हणतात इकडे. येस. प्रवीण सर हो म्हणतात. ग्रेट ग्रेट. म्हणजे मला फक्त चेक करायचं की इथेच आहात ना, का गेलात कुठेतरी फिरायला, फॉरेन ट्रिपला वगैरे गेलात की काय इमॅजिनेशन म्हटल्यावरती. तसं काही नाहीये ना, इकडेच आहात ना. सो स्टे ट्यून, इथेच राहा. आपल्याला एक तासभर, सव्वा तास इथे घालवायचा आहे. तुम्ही वेळ पूर्वक काढून म्हणजे स्वतःसाठी वेळ देत आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर म्हणाले किंवा मी म्हणाले म्हणून तुम्ही इथे आलेले नाही आहात. क्लिअर करते मी पॉइंट. तुम्ही तुमच्यासाठी इथे आलेला आहात, तर तुमच्यासाठी हा इतका महत्वाचा वेळ तुम्ही काढून आलेला आहात, तर तो वेळाचा सदुपयोग करा. तो वेळ संपूर्णतः कसा कारणी लागेल, वही पेन घेऊन बसा. जे काही तुम्हाला आवडतंय, जे पॉइंट्स तुम्हाला आवडतात, महत्वाचे वाटतात, ते लिहून घ्या. आता मे बी होणार नाही, जेव्हा तुम्ही विचार करायला लागणार ना, तेव्हा ते पॉइंट्स तुम्हाला खूप कनेक्ट होणार आहेत. आणि हे असंच होतं. सो जितकं तुम्ही सरेंडर करणार, जितकं तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणार ना गोष्टींमध्ये, तेवढ्या त्या गोष्टी छान आणि उत्तम प्रकारे तुम्ही त्या अनुभवू शकणार आहात. ओके. सो आपण बघितलं माइंड, सोर्स, माइंड, बॉडी आणि सोर्स. सो रेकीमध्ये आपण या तीन गोष्टींवरती काम करतो. सोर्स म्हणजे ऑफकोर्स रेकीची एनर्जी आहे, त्याच्यावरती काम करून आपण माइंड आणि बॉडीमध्ये एक समतोल निर्माण करत असतो. ओके. सो पुढे जाऊयात. रेकी म्हणजे काय, आता हा पण प्रश्न असेल. रेकी या शब्दाचा अर्थ आपण बघितला, बरोबर आहे. पण रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे जीवन जगण्याची एक कला आहे. जीवनात सुख निर्माण करणारी ही एक ऊर्जा आहे. यालाच आपण युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी म्हणतो, म्हणजे वैश्विक ऊर्जा असं आपण त्याला म्हटलं जातं. की रेकीमुळे खरंच आहे की इतकं, आता तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगितला मी आत्ताचाही, की माझ्या विषयीच्या गोष्टी सांगितल्या किंवा काल सरांनी काही गोष्टी सांगितल्या किंवा आता या 6 दिवसामध्ये तुम्हाला बरेचसे अनुभव येणार आहेत.
तर याच्यामध्ये रेकी म्हणजे काय, तर नक्कीच याने सुख निर्माण होणार आहे. आणि याची खरंच या 6 दिवसानंतर एकही व्यक्ती अशी नसेल की त्याला काही ना काहीतरी अनुभूती येणारच आहे, काहीतरी फरक पडणार आहे. पण ते लक्षपूर्वक जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग मला काहीच जाणवलं नाही असं जर तुम्ही काही न करता करणार, तुम्हाला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज मिळणार आहेत, त्या फॉलो करायच्या. हे सगळं केल्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच जाणवणार आहे. सो रेकी म्हणजे काय, की ही एक सायंटिफिक हिलिंग पद्धती आहे, ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. कधी पण कुठले मेडिकेशन बंद करून तुम्हाला रेकी रेकी चालू ठेवा आणि मेडिकेशन बंद करा असा सल्ला कोणीही देणार नाही. आणि जर देत असेल तर नक्कीच तुम्ही कान उघडले पाहिजेत, कान डोळे उघडे ठेवून थांबलं पाहिजे. कोणीही तुम्हाला असं असं कधीही आश्वासन देणार नाही आणि आपणही कधी द्यायचं नाही. तुम्ही या प्रवासात आलेला आहात म्हणून तुम्हाला स्पष्टरित्या सांगितलं जातं. हे एक ब्रह्मांडाचं म्हणजे फक्त हे काही अल्टरनेटिव्ह थेरपी नाहीये, तर ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा एक हा मार्ग आहे रेकी म्हणजे. रेकी हा जापनीज शब्द आहे, याला युनिव्हर्सल एनर्जी असं देखील म्हटलं जातं. चीनमध्ये याला ची, आता जसं आपण म्हणतो की आपला जो इतिहास आहे किंवा आपलं जे भारतामध्ये याला प्राणशक्ती असं संबोधलं जातं. खरं तर हे सगळं ऑलरेडी आपल्या जे आपण वेद पुराण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेलच. पण याचा अभ्यास मिकाऊ उसुई जे जॅपनीज आहेत, जे ह्याचे फादर आहेत रेकीचे, त्यांनी तो शोध लावला इन द सेन्स की त्यांनी ह्या एनर्जीला कुठेतरी आपलंसं केलं, मानलं. कारण एनर्जी ही कधी नष्ट होत नाही, ती नेहमी रूपांतरित होत असते, ट्रान्सफर होत असते. सो त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि रेकीच्या स्वरूपात त्यांनी तो अभ्यास आपल्यासमोर मांडला आणि आपण त्याचा अभ्यास करत आहोत. पण आपल्या पुराणामध्ये याचा उल्लेख आहे, त्यामुळे एनर्जी आहे हे कन्फर्म आहे. जर कोणाला काही डाऊट असेल की असं असतं का तसं असतं का, तर नक्कीच हे आहे की तुम्ही खरंच पुराणांमध्ये त्या गोष्टी बघा, तुम्हाला त्या गोष्टी जाणवतील. ठीक आहे. सो चीनमध्ये यालाच म्हणतात की ची म्हटलं जातं, संबोधलं जातं. जसं आपण भारतामध्ये त्याला प्राणशक्ती म्हणतो, तसं चीनमध्ये त्याला ची म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हटलं जातं. भारतीय भाषांमध्ये याला प्राण म्हटलं जातं. रेकी म्हणजे ऊर्जा वळवण्याची एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये स्वीकृती आणि सकारात्मकता यावरती आधारित आहे. म्हणजे जर एखाद्याला रेकी देताना जर त्याची स्वीकृती आहे त्या गोष्टीला ग्रहण करण्याची, तर नक्कीच ती सकारात्मकता त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि रेकी हे आपलं शरीर आणि मन किंवा आपली मानसिकता या दोघांमध्ये काम करत असते. आणि त्या दोघांवरतीही तितक्याच उत्कृष्टरित्या ती आपल्याला कार्यरत असते किंवा आपल्यासाठी ती पूर्ण प्रयत्नशील असते. ओके. सो या रेकीमध्ये आपण काय बघणार आहोत, की आपण हे बघितलं की रेकी म्हणजे काय, ती एक एनर्जी आहे, प्राणशक्ती आहे, ऊर्जा शक्ती आहे, वैश्विक एनर्जी आहे. तर याच्यामध्ये काय बघणार आहोत आणि रेकीमध्ये आपण काय नक्कीच कुठल्या गोष्टींचा अभ्यास करतो हे आपण बघूया. की सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकीमध्ये 7 चक्रांविषयी किती जणांना माहिती, जरा सांगा बरं. माहिती असेल तर 1 टाईप करा, जर माहिती नसेल तर ठीक आहे, माहिती ज्याला माहिती त्यांनी हँड रेस करा. चक्र याविषयी काही माहिती आहे का, की आपल्या शरीरामध्ये बरीचशी चक्र असतात आणि आपण रेकीमध्ये 7 चक्रांचा. ओके, काही जण म्हणतायत. ओके, येस. बऱ्याच जणांना म्हणजे अवेअर आहेत बरीचशी लोक. ओके, नो, हरकत नाही. माहिती असलं व्हेरी गुड, नसेल माहिती तरी हरकत नाही, कारण आपण आत्ताच बघितले पूर्वाग्रहामध्ये राहायचं नाही. जे येतंय ते छानपणे आपल्याला घ्यायचं आहे, ग्रहण करायचं आहे. सो आपण जे म्हणतोय की 7 चक्र, तर आपल्या शरीरामध्ये बरीचशी चक्र आहेत जी तुम्हाला अभ्यासामध्ये जाणवतील. पण आपण रेकी सब्जेक्टमध्ये किंवा अभ्यासामध्ये फक्त 7 चक्रांचा अभ्यास करतो, जे आपल्या शरीरामध्ये स्थित आहेत, ज्याला म्हणतात सहस्त्रार चक्र. आपला क्राऊन आहे म्हणजे सहस्त्रार चक्र आहे. आपल्या 2 भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आहे. आपला जो घसा आहे किंवा गळा आहे तिथे विशुद्ध चक्र आहे. आपलं जे हृदय आहे तिथे अनाहत चक्र आहे. नंतर खाली मणिपूर चक्र म्हणजे आपलं बेली बटन किंवा नाभीच्या साधारण 2 बोटावर इथे आहे मणिपूर चक्र. आणि नाभीच्या खाली म्हणजे ओटीपोट जिथे आहे, लोअर ऍब्स आपण ज्याला म्हणतो, तिथे आहे स्वादिष्टान चक्र. आणि माकड हाड म्हणजे आपलं जो काही मणका आहे त्याचं शेवटचं जे हाड आहे तिथे स्थित असतं मूलाधार चक्र. तर या 7 चक्रांचा अभ्यास आपण रेकीमध्ये करत असतो. सो इथून पुढं ही 7 चक्र आपल्याला काय म्हणतात की आतापर्यंत माहिती असू देत नसू देत, पण आता इथून पुढे आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. या 7 चक्रांचे काही पॉइंट्स आहेत ते सुद्धा आपण पहिल्या सेल फिलिंग मध्ये शिकणार आहोत. सेकंड थर्ड डिग्री मध्ये अजून अजून त्याच्याविषयीची माहिती आपण शिकणार आहोत. अगदी मास्टर ग्रँड मास्टर पर्यंत ही चक्र आता आपण आलेलो आहोत, इथे रेकीमध्ये प्रवेश केलेला आहे, रेकी ऐकत आहोत. तर 7 चक्रांवरती आपला अभ्यास आता कायम स्वरूपाचा आहे. म्हणजे रेकी आपण जसं सर म्हणतात, सरांचं एक वाक्य आहे की रेकी ही अभ्यासाचा नाही पण हा जगण्याचा विषय आहे. तर नक्कीच हे जगणं पूर्णतः काय म्हणतात त्या जगण्यामध्ये येतानाच या रेकीचा, या 7 चक्रांचा आपल्याला संपूर्णतः उपयोग करायचा आहे, की जो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आपल्याला पूर्णतः मदत करत असतो. ओके.
सो ही होती 7 चक्र. याची माहिती आपण एक 2-4 दिवसात या 6 दिवसात या सगळे माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आज फक्त आपण एक गोथ्रू जातोय की आपण बघतोय की काय काय आपल्याला या सगळ्या ह्याच्या प्रोसेस. सो अंदाज येण्यासाठी सांगितलंय. सो सगळ्यात महत्वाचं आपण हे बघूयात की हा फोटो बघा. हे आहे डॉक्टर मिकाऊ उसुई, ज्यांचा जन्म साधारण 15 ऑगस्ट 1865 ला झाला. आणि त्यांचा संपूर्ण कालावधी जो होता साधारण 60 वर्षाचा होता. सो 9 मार्च 1926 रोजी त्यांचं निधन झालं होतं. पण मिका उसूईने इतकं सुंदर कार्य त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे की त्यांनी रेकीचा शोध लावला. त्या मागच्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा काही स्टोरीज तुम्हाला माहिती देखील असतील. तर त्यांना फादर ऑफ रेकी म्हणतात, कारण त्याचा शोध त्यांनी लावला होता. रेकीचा शोध त्यांच्या मार्फत लावला गेला. म्हणजे एनर्जीचा, एनर्जी सेमच आहे प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला बरेचसे प्रश्न देखील असतील तर मी या ठिकाणी क्लिअर करेन की बऱ्याच प्रकारच्या एनर्जीज आहेत. त्या रेकी सोडून सुद्धा अजून पण एनर्जी प्रॅक्टिशनर आहेत आपल्या इथे. सो सगळ्या पद्धतीमध्ये फरक आहे. जसं आपल्या घरामध्ये असतं ना, फॅमिलीमध्ये, की मावशीची मुलं, मामाची मुलं, काकांची मुलं, यात कसा फरक आहे भावंडामध्ये, तोच आहे. पण एक सोर्स, आजोबा एकच असतात ना. तशा पद्धतीने एनर्जी एकच आहे, फक्त त्याचे वेगवेगळे डायमेन्शननी त्याचा अभ्यास केला जातो. सो त्यातला आपण डॉक्टर मुकाऊ सुईंची रेकीचा अभ्यास करतो, जी जॅपनीज रेकी आहे. सो त्यांचं काय म्हणणं होतं की त्यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये रेकी काय की अ फॉर्म ऑफ एनर्जी मेडिसिन अँड स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नोन ॲज अ रेकी, याचा त्यांनी शोध झाला. म्हणजे आपण म्हणतो की एनर्जी मेडिसिन आहे, एनर्जीच्या माध्यमातून ते मेडिसिन आपल्यापर्यंत पोहोचतंय. मेडिसिन म्हणजे औषध. या एनर्जीने आपण हील करू शकतो. आपण हे आतापर्यंत गोष्टी ऐकल्या असतील की टच थेरपी किंवा टच हिलिंग, आपण जे म्हणतो की टच थेरपीनं आपण सगळ्या गोष्टी करतो, किंवा हस्तस्पर्श चिकित्सा याला म्हटलं जातं. तर त्या हस्तस्पर्श चिकित्सेने आपल्या शरीरातल्या व्याधी बऱ्या करणं, किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे त्याचबरोबर व्याधी बरं करणं, त्याचबरोबर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, साधना करणं गरजेचं, म्हणजेच मेडिटेशन करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यात सांगितल्यात. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जसं जसं आपण जाणार आहोत डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत. सो ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, म्हणजे एक प्रकारची ट्रीटमेंट आहे जी फिजिकल, इमोशनल आणि मेंटल जे काही डिझीज आहेत, म्हणजे ज्या काही व्याधी आहेत, त्यावर काम करते. म्हणजे भावनिक दृष्ट्या सुद्धा रेकी काम करत आहे, मानसिक दृष्ट्या काम करते आहे, आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा रेकी काम करते. सो मिका उसेनी हा जो शोध लावलेला आहे, तर त्या शोधामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर याला एनर्जी मेडिसिन, हे तुम्ही ऐकल्या देखील असतील कन्सेप्ट. एनर्जी मेडिसिन आहे किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. तर आपल्या रेकीला हेच म्हटलं जातं, फक्त भाषा वेगळी. आता आपण मराठीत शिकतोय म्हणून मराठी शब्द वापरतो. जेव्हा इंग्लिशचा वापर होतो त्या ठिकाणी या गोष्टी वापरल्या जातात. सो एनर्जी मेडिसिन आलं तरी त्या ठिकाणी एनर्जी ही रेकीचीच आहे, किंवा ही निसर्गाची एनर्जी. रेकीची एनर्जी म्हणजे पर्टिक्युलर नाव दिलंय, जसं आपल्या तुम्हा सगळ्यांना, मला आहे, माझं नाव आरती आहे, सरांचं नाव सागर आहे, तसं तुमच्या प्रत्येकाचं एक नाव आहे. सो ह्या एनर्जीला मिका उसेनी जो शोध लावला त्यांनी त्याला रेकी नाव दिलं. इतकं सिम्पल आहे, खूप अवघडच जाण्याची गरज नाही. ओके. सो पुढे जाऊयात आपण. या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत की काय आहे. तर आपण इथून पुढे जाऊन हे बघणार आहोत की ही जी रेकीचा शोध लावला तर तो कसा लागला, किंवा त्याबद्दलचं एक थोडक्यात आपण बघूयात की जो शोध लावला मिका उसुईनी तर काय झालं, त्याबद्दलची एक छोटी स्टोरी मी तुम्हाला सांगते की रेकीचा इतिहास काय आहे. तर डॉक्टर मिका उसुई यांना जेव्हा ते ऍक्च्युली ते प्रोफेसर होते आणि ते बायबल शिकवत होते. तर त्याच्यामध्ये काही एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला, त्यानंतर त्यांना एनर्जी विषयीची जाणीव झाली की एनर्जी आहे पण त्याची अनुभूती का होत नाहीये. या माध्यमातून त्यांनी कुठेतरी हा सगळा त्यांचा अभ्यास सुरू केला, आणि त्यासाठी त्यांनी 21 दिवस माउंट कुरियामा या टेकडीवरती जाऊन निर्जल उपवास करून त्यांनी रेकी या युनिव्हर्सल एनर्जीला प्राप्त केलं. 21 दिवस ते त्या माउंट कुरियामा या तिथं त्यांनी ठरवलं की आता 21 दिवस मला इथे निर्जल उपवास करायचा, काही खाणार नाही, पिणार नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे घड्याळ नव्हतं किंवा ह्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या की वेळ ठरवणं किंवा हे. त्यासाठी त्यांनी 21 दगड घेतले, ते 21 दगड ठेवले, आणि प्रत्येक दिवस संपला की ते एक दगड टाकून द्यायचे खाली. असं त्या टेकडीवर बसून त्यांनी 21 दिवस साधना केली. असे दिवस निघून चालले होते, एक एक दिवस चालला होता, पण त्यांना ती काही अनुभूती होत नव्हती. एनर्जी आहे यावरती संपूर्ण विश्वास होता, पण अनुभूती होणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. पण असं एक 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 दिवस चालला, 15 दिवस गेला, 16वा, 17वा, 18वा, असा एक एक दिवस चालला होता, पण काही अनुभूती येत नव्हती. मग ते तेच विचारात होते की त्यांनी हार काही मांडली नव्हती, पण त्या विचारात असतानाच असाच 19वा दिवस गेला, मग 20वा दिवस गेला, मग 21वा दिवस उजाडला. आणि त्या दिवशी जेव्हा ते मेडिटेशनला किंवा त्या ध्यानालाच बसले होते. 21 दिवस तिथे जाऊन ते ध्यानच करत होते, मेडिटेशन करत होते. बरोबर त्या ध्यानाच्या अवस्थेतच जेव्हा तो 21 दिवस संपत येत होता, तेव्हा त्यांना एक एनर्जी त्यांच्या आज्ञाचक्रातनं काहीतरी प्रकट होती असं जाणवलं.
त्याचा आभास त्यांना झाला आणि मला एनर्जीचा शोध लागला किंवा मला एक अनुभूती झाली. मला कुठे ना कुठेतरी त्या एनर्जीनी काहीतरी तिचं अस्तित्व दाखवलं या आवेशामध्ये त्या टेकडीवरनं, की आता माझी जी तपस्या आहे ती कंप्लीट झाली, पूर्ण झाली. त्या आवेशात त्या टेकडीवरनं ते पळत पळत खाली येत होते. पळत पळत असताना त्यांच्या पायाला ठेच लागते आणि पायातनं रक्त व्हायला लागतं. तर थांबून 2 मिनिटं त्यांनी स्वतःच्याच हाताने, आपण जसं ठेच लागल्यावरती बोट पकडतो किंवा नख पकडतो त्या पद्धतीने त्या बोटाला पकडलं पायाच्या आणि दाबून धरलं आणि काही वेळातच जाणवलं की तो रक्तप्रवाह थांबलेला आहे. सो ही त्यांची पहिली अनुभूती होती रेकी विषयीची, की कारण त्यांनी ऑलरेडी ते खूप हायर फ्रिक्वेन्सीला त्या एनर्जीला होते. त्यांनी 21 दिवस तपश्चर्या केली, सो एनर्जी प्रवाह त्यांचा खूप जास्त होता आणि त्यात त्यांचं पहिलं हिलिंग ते झालं. नंतर ते खाली गेलं. 21 दिवस उपास केल्यामुळे खूप भूक लागली होती आणि खाली जवळपास जे काही खायला छोटंसं हॉटेल वगैरे असं असेल त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना भूक लागली म्हणून ते बसले होते. त्याच ठिकाणी एका आजोबांबरोबर त्यांची नात तिथे आली आणि त्यांनी तिच्याकडे बघितलं तर तिचा गाल फुगला होता. हा अनुभव सगळ्यांनाच असं की दाढ जेव्हा त्रास होतो तेव्हा दाढ फुगते, सुचते, आपली जी हे आहे हिरडी आहे ती फुगते. त्यानंतर तिचा गाल फुगला होता. तर त्यांनी त्या पहिल्यांदा आजोबांची परमिशन घेतली आणि नक्कीच मिका उसूंकडे बघितल्यावर त्यांना काहीतरी जाणवलं तिच्या आजोबांना. सो त्यांनी परमिशन दिली तिला टच करण्याची, तिच्या गालाला टच करण्याची. सो त्यांनी तिला जवळ बोलवलं आणि दोन्ही हातांमध्ये तिचे असे गाल पकडले, चेहरा पकडला आणि त्यांनी ती एनर्जी कुठेतरी प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला. ती जाणवलं त्यांना आणि त्या काही वेळातच तिची ती दुखणं जे होतं ते कमी झालं, ते पूर्णतः बंद झालं आणि सूज देखील उतरायला लागली. हा त्यांचा दुसरा अनुभव होता. मग त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या की मग त्यानंतर ही अनुभूती त्यांना आलेली. मग त्यानंतर आसपासच्या ज्यामध्ये जे कोणी ज्यांना पॉसिबल नाहीये गोष्टी करणं किंवा मेडिकेशन घेणं, असे जे काही भिकारी आहेत किंवा खूप कमी ह्याच्यातली लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. सो ते काम करत असताना त्यांना जाणवलं की लोक बरी होत आहेत या रेकीच्या माध्यमातून, पण पुन्हा जाऊन ते तेच काम करतात. म्हणजे आधी जर ते भीक मागत होते कारण त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी दोष आहे, पण आता देखील ते हील झाल्यावरती देखील तेच जाऊन तिथेच करतात, त्याच एरियामध्ये राहतात आणि तीच गोष्ट करतात. मग त्यानंतर त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या की कधीही रेकी तरी ऍज अ एनर्जी एक्सचेंज म्हणून घ्या. मग ते मनी स्वरूपात घ्या, वस्तू स्वरूपात घ्या. सो कधीही एनर्जी इतरांना अशीच देऊ नका. सो ही गोष्ट सुद्धा महत्वाची. ऍज अ तुम्ही रेकी प्रॅक्टिशनर म्हणून पुढे जात आहात, रेकी हिलर होणार आहात, मास्टर ग्रँड मास्टर होणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. काही ना काहीतरी एनर्जी एक्सचेंज असला पाहिजे मनीच्या स्वरूपात किंवा काही तुमचं देणं घेणं असलं पाहिजे. फक्त तुम्ही देताय 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 नाही. आणि हे तुम्हाला द्यावंसं वाटलं ना तरी हरकत नाहीये, पण त्याच्यामध्ये समोरचा एन्टँगल होतो. तुम्ही देताय पण त्याच्याकडनं तुम्हाला काही येत नाही ना, तर त्याचे चक्रास ब्लॉक होतात या ठिकाणी. सो यासाठी इक्वल असणं खूप गरजेचं आहे. सो ही एक गोष्ट त्यांनी सांगितली. सो असा सगळा तो रेकीचा इतिहास होता आणि त्यानंतर त्यांनी अजून मग तसं करता करता पुढे आपण बघूयात की रेकी पुढे पुढे कशी आली. जसं मिका उसू हे फादर होते, त्यांनी रेकीचा शोध लावला. त्यांनी तिकडे जाऊन तपश्चर्या केली, 21 दिवस तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना त्या रेकीचा जो काही शोध त्यांनी लावला, त्यानंतर मग पुढे ही रेकी कशी पसरली, संपूर्ण जगभर कशी पसरली ते बघूया. की ज्यांच्या अथक परिश्रमावर रेकीचा संपूर्ण जगभरात प्रचार झाला. तर ते कसं झालं की पहिले डॉक्टर मिका उसू येतात, त्यानंतर येतात डॉक्टर चिजुरो हयाशी, मग हवाई टकाटा, मग बार्बरा, मग पॉला हरा, मग निलिमा राजे, मग शीतल बोरकर, मग नंदिनी मिश्रा मॅम ज्या आमच्या गुरु आहेत, मग नंतर आरती आणि सागर. आमच्यापर्यंत अशी रेखी पोहोचलेली आहे. सो मिका उसूंपासून आपला नंबर, आमचा नंबर 9वा लागतो आणि आता तुम्ही जे काही प्रॅक्टिशनर होणार आहात तुम्ही 10व्या नंबरवरती असणार आहात. सो नक्कीच सगळ्यांनी हात जोडून आपण हे जे काही गुरु आहेत, आता आपण रेकीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आहोत एनर्जीमध्ये, तर यांना आपण हात जोडून नमस्कार करूयात की त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण ह्या गोष्टी आता अनुभवत आहोत. सो खूप खूप मनापासून सगळ्या गुरूंना धन्यवाद आहे की त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण ह्या रेकीचा अनुभव घेत आहोत आणि नक्कीच आम्हाला सुद्धा हे ऊर्जा सूत्र मिळालेलं आहे की आम्ही तुमच्यापर्यंत ह्या रेकीला पोचवत आहोत. ओके. सो असा सगळा रेकीचा इतिहास होता. तर नक्कीच रेकी काय, रेकी विषयीचा इतिहास काय होता, नंतर रेकी कुठून कशी आली, आमच्यापर्यंत कशी आली, आता ती तुमच्यापर्यंत कशी येणार, हे सगळं तुम्हाला कळलं असावं. या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारते की आता जर तुम्ही रेकी प्रॅक्टिशनर होत असाल आणि आमच्याकडनं पुढे जाऊन तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुमचा कितवा नंबर येतो? पटकन चॅटबॉक्स मध्ये टाईप करा किंवा ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी मला सांगा. चला चला फास्ट फास्ट सांगायचं आहे. येस येस येस, चॅट बॉक्स मध्ये येस. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी सगळे इकडेच उपस्थित आहेत, कुठे अजून फिरायला गेलेले नाहीत. बरोबर. ग्रेट ग्रेट गुड गुड. येस. सो नक्कीच इतकी जवळची गोष्ट आहे. 10च नंबर, अगदी 10 नंबरच्या आतमध्ये आहे, इतकंच कनेक्शन आहे. सो आम्ही 9 नंबरला आहोत, तुम्ही 10 नंबरला आहात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण खूप जास्त त्याच्यामध्ये
त्यामुळे तितकीशी एनर्जी तुम्हाला तेवढीच स्ट्रॉंग जाणवणार आहे. जे आपण म्हणतो ना की डायल्यूट करतो आपण, जी एक स्ट्रॉंग असते आणि त्यालाच आपण डायल्यूट करतो, तर डायल्यूट खूप कमी आहे त्याचं प्रमाण, कारण 10व्याच नंबरला आहे. राईट? महत्वाचे. सो पुढे जाऊयात आपण. काही गोष्टी अजून मला तुम्हाला सांग, ऐकायची इच्छा आहे ना? जाऊयात ना पुढे. एक 10 मिनिटं आपल्याला थोडस आज वेळ लागू शकतो, चालेल ना? चालेल ना? नक्की. येस. ओके. चलो, सो पुढे जाऊयात आपण. पुढची स्क्रीन मी शेअर करते. सो हा नक्कीच आपला फ्लो चार्ट आहे की कुठून कशी रेकी आतापर्यंत आली. ठीक आहे, हे तुम्हाला मिळेल सगळ्या गोष्टी. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकीला खरं म्हणतात तर नियम असे काही नाहीत, पण हे 5 नियम खूप महत्वाचे आहेत, जे रोजच्या आयुष्यात आपल्याला अनुभवायचे आहेत, जगायचे आहेत. की फक्त आजच्या दिवशी मी शांत राहीन. तुम्हाला हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नोट्स मध्ये ऑलरेडी तुम्हाला हे मिळालेलं आहे, पण जर अगदीच पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. आजच्या दिवशी मी शांत राहीन. फक्त आजच्या दिवशी. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहीन. आज मी माझं जे काही काम आहे ते इमानदारीने करेन, ऑनेस्टली करेन. मला या सेशन मध्ये जरी बसायचंय किंवा मला स्वतःला, आरतीला किंवा हे सेशन करायचं आहे, तासभर इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन द्यायचं, तर ते मी 100% करते. आता माझ्या बॅकग्राऊंडला, माझ्या डोक्यामध्ये, माझ्या बडबडमध्ये काही दुसरं काहीच नाहीये. मला फक्त हे सेशन आहे, इथं माझं संपूर्णतः कॉन्सन्ट्रेशन आहे आणि त्याच्यावरतीच मी 100% ऑनेस्टली, इमानदारीने काम करते आहे. फक्त एवढ्या 1 तासासाठी. मला पूर्ण दिवसाचा विचार करण्याची गरज नाही. आता इथे बसले ना, तर इथे प्रेझेंट मध्ये मला राहायचं. सो फक्त आजच्या दिवशी मी इमानदारीने काम करेन. आजच्या दिवशी मी माझ्या माता पिता, शिक्षक, वरिष्ठांचा आणि माझ्यापेक्षा लहान मुलांचा देखील मान राखेल. ही गोष्ट ऍड ऑन करण्याची गरज आहे. सर्वांचा मी मनापासून मान राखत आहे. सगळ्यांचा मी आदर करते आहे. आणि 5वा आहे की आजच्या दिवशी मी सर्व चेतन अचेतन वस्तूंचा, त्याचप्रमाणे या निसर्गाप्रती मी कृतज्ञ राहील. हे सगळ्यांचाच मी मनापासून मान राखते आहे. मी कृतज्ञता व्यक्त करते आहे. सो हे 5 नियम आहेत की जे संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातात. आपल्याला रोजचं प्लॅनिंग आपण करत असतो, उद्या काय होणार, परवा काय होणार, 1 महिन्यानी, 1 वर्षानी, 5 वर्षांनी, सगळं आपण फ्युचर प्लॅनिंग करत असतो. पण रेकी आपल्याला काय शिकवते माहिती, वर्तमानात राहायला. वर्तमानात राहायचं. फक्त आजच्या दिवसाचा विचार करा. आजच्या दिवसाचा विचार करता करता 24 तासाचा विचार करा. 24 तासाचा करता करता प्रत्येक तासाचा विचार करा. तासाचा विचार करता करता त्यातल्या 60 मिनिटांचा विचार करा. 60 मिनिटांचा विचार करता करता आता या प्रेझेंट मुमेंटचा विचार करून त्यात जगायचंय. सो जगताना असं जगायचंय की 5 वर्षानंतर जे काही प्लॅनिंग असेल, त्या प्लॅनिंगसाठी मी आता या मुमेंटमध्ये काय करू शकते, कुठला सकारात्मक विचार करू शकते आणि कोणती सकारात्मक कृती करू शकते, या पद्धतीने जगायला रेकी आपल्याला शिकवत असते. ओके. सो फक्त आजच्या दिवशी मी शांत राहीन. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहीन. आजच्या दिवशी मी जे काही काम करणार आहे ते इमानदारीने करणार आहे. आजच्या दिवशी माझे जे गुरुजन आहेत, आई बाबा आहेत आणि माझ्या घरातली किंवा जी काही आजूबाजूची लहान मंडळी आहेत, त्यांचा देखील मी सन्मान करते आहे, मान राखते आहे. आणि 5वं म्हणजे आजच्या दिवशी जे काही चेतन अचेतन म्हणजे सजीव निर्जीव ज्या काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत आणि त्याच पद्धतीने हा निसर्ग आहे, त्याच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते की मला संधी मिळाली, हा जन्म मिळाला, की मी जगते आहे. माझ्या आसपासचा हा निसर्ग आहे, या निसर्गाच्या सानिध्यात मला जगण्याची संधी मिळते. रेकी आहे आपली, की जी निसर्गाची एनर्जी आहे, ती रेकीमध्ये येण्याचा, तिला बघण्याचा, तिचा अनुभव घेण्याचा मला मान मिळतो आहे किंवा मला चान्स मिळतो आहे, त्यासाठी मी परिपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते. सो हे रेकीचे 5 नियम आहेत. आपण आज शिकलेलो आहोत. हे संपूर्णतः आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल नाही तर तुम्ही लिहून घ्या तुमच्या ह्याच्यावरती, कारण उद्या पुन्हा विचारणार आहेत सर तुम्हाला या गोष्टी, आणि ते इतके तोंडपाठच झाले पाहिजेत. ओके. सो पुढे जाऊयात. काही गोष्टी अजून मला तुम्हाला रेकी विषयी सांगायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. सो हे झाले 5 नियम. तर आता रेकी कुठे कुठे काम करते हे आपण बघूयात. की शारीरिक स्तरावर, भौतिक स्तरावर, मानसिक आणि भावनिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर. सोपं आहे. सगळेजण इथे हजर आहेत का? ज्यांची कॅमेरा ओपन आहेत त्यांनी माझ्याकडे बघा, ज्यांचे नाही आहेत त्यांनी सुद्धा माझ्याकडे बघा. रेकी कुठे कुठे काम करते? सगळ्यात पहिल्यांदा आहे की विचार. बरोबर आहे, म्हणजे मानसिकता. सो इथून सुरुवात होते की रेकी मानसिकतेवर काम. हा ठेवा चला. आपला ब्रेन इथेच आहे ना, मन दिसत नाही आपल्याला, पण ब्रेन तर माहितीये. इथून या मानसिकतेवर काम करत. ही मानसिकता चांगली असेल तर काय होतं, आपले हावभाव, भावना या सगळ्या चेंज होतात. स्माईल आहे आपलं, चेंज होतं. दुःखी असेल तर काय होतं, कर्व खाली असतो. असतं तर काय होतं, कर्व वर जातो.
सो पहिली काय झाली, मानसिकतेवर काम करते. मग भावनिकता म्हणजे स्माईल, लक्षात ठेवा, भावनिकतेवरती काम करते. नंतर हे शरीर आहे, शरीरामुळेच मानसिकता आणि भावनिकता जाणवते, बरोबर. शरीरातनं प्राण निघून गेला की काही जाणवणार आहे का? नाही ना. सो मग शारीरिकता आणि भौतिकता म्हणजे आपलं शरीर सोडून आजूबाजूला जे काही आहे, वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, रिलेशनशिप आहे, निसर्ग आहे, हे सगळं, या सगळ्या एकूण एक गोष्टींवरती म्हणजे या 4 आयामांवरती रेखी काम करते. मानसिक, भावनिक, शारीरिक आणि भौतिक. आजूबाजूला आपलं शरीर सोडून जे काही आहे, सजीव, निर्जीव, चेतन, अचेतन, त्या सगळ्या गोष्टींवरती रेखी काम करते. सो हे या पद्धतीने घेतलं तर अतिशय सोपं आहे रेखी शिकणं, अवघड काहीच नाहीये खरं तर. तेवढ्या छान पद्धतीने तुम्ही घेतलं की ते रेखी तुम्ही इझिली तुमच्या आयुष्यामध्ये उतरवू शकता आणि इझिली त्याचा वापर करू शकता. सो या 4 आयामावरती रेखी काम करते. रेखीचे फायदे काय काय? स्वतःच आयुष्य बदलता येणं शक्य आहे रेखीच्या माध्यमातून. आपलं आयुष्य सकारात्मक करण्यासाठी रेखी शिकवते आपल्याला, की कसं सकारात्मक करू शकतो आपण आपलं स्वतःचं आयुष्य. की बऱ्याचदा असं असतं की नाही, मला ना काय होतं की मी विचार करत नाही पण तरी पण मी नकारात्मक होते किंवा सारखे सारखे नकारात्मक विचार येतात. तर रेखीचा तुम्ही जसं जसा वापर करणार आहात, जशी जशी प्रॅक्टिस करणार आहात, रेखीचे प्रॉपर प्रॅक्टिशनर तुम्ही जेव्हा बनाल तेव्हा ह्या गोष्टी आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतात. कारण काय बघितलं आपण, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी तुमची लो फ्रिक्वेन्सी एनर्जीला हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी भरून टाकते. त्यामुळे आपोआप आयुष्य चेंज व्हायला लागतं. पण काय याच्यामध्ये, निर्णय अंतिमचा तुमचा आहे. तुम्हाला या रेकीच्या एनर्जीमध्ये यायचंय, आलाय तर हा निर्णय तुमचा झालेला आहे, तुम्ही इथे बसला त्याचा अर्थ निर्णय तुमचा झालेला आहे. पण हे कंटिन्यू ठेवायचंय, किती दिवस ठेवायचंय, का लाईफ टाइम साठी ही आपली लाईफस्टाईल बनवायची, हा संपूर्ण निर्णय तुमचा आहे. जर ती तुमची लाईफस्टाईल मध्ये येत आहे ना, तर नक्कीच त्याचे खूप छान फायदे तुम्ही तुमच्या आयुष्यात बघणार आहात. तसं बरेच आहे की आनंदी जीवन जगण्यासाठी हा रेकीचा फायदा होतो, मनाची शांती मिळते, उद्दिष्ट पूर्ण करता येतात. जे जीवनामध्ये ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या रेखीच्या माध्यमातून भरून निघतात. जो काही नकारात्मकता येते ती आयदर एखादी वस्तू आपल्यापासून दूर झालीये, एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर झाली, किंवा जे पाहिजे ते आयुष्यात मिळत नाही, म्हणजे काहीतरी रिकामी जागा आहे ते भरून काढण्याचं काम सुद्धा रेखी कुठे ना कुठे ते करत असते. रेकीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आता फर्स्ट डिग्री आहे याच्यामध्ये सेल्फ हिलिंग शिकणार, पण सेकंड आणि थर्ड डिग्री मध्ये तुम्ही हिलिंगच्या प्रोसेसमध्ये जाणार आहात आणि थर्ड डिग्री नंतर तुम्ही हिलर बनणार आहात. सो इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा तुम्ही रेकीचा फायदा होत आहे. त्याचबरोबर तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकणार नाही. इतकं तर नक्कीच आम्ही सांगू शकतो की रेकीचा इतका फायदा ना की तुम्ही मागून मागून थकाल पण रेकी देता देता थकणार नाही. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत रेकी विषयीच्या, की एक उपचार पद्धती आहे, खूप म्हणजे एक माध्यम म्हणून, एक साधक म्हणून जेव्हा आपण प्रशिक्षित होतो त्यानंतर आपण रेकीसाठी काम करू शकतो किंवा रेकीचा वापर करून इतरांना हिलिंग करू शकतो, पण ते सेकंड थर्ड डिग्री नंतर. ठीक आहे. सो रेकी कुठे काम करत नाही हे बघणं गरजेचं आहे, त्याच्या आधी की रेकी कुठे काम करते. तर रेकी कुठे काम करत नाही हे समजणं जास्त महत्वाचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की रेकी उपचार हे जन्म आणि मृत्यूच्या समस्यांवरती प्रभावी नसू शकतात. म्हणजे मृत्यू टाळू शकत नाही, रेकीच्या माध्यमातून मृत्यू टाळता येत नाही. त्याचबरोबर जन्माच्या ज्या काही समस्या आहेत, बाकीच्या ऑकल्ट सायन्स मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, ते रेकीच्या माध्यमातून होत नाही. तर जे काही जन्मापासूनच कोणाचं समजा बाय चान्स स्पेशली चॅलेंज आहेत, हात नाहीयेत, पाय नाहीयेत, तर रेकीच्या माध्यमातून ते काही क्रिएट करू शकत नाही आपण, ते नॅचरल गोष्ट आहे. आणि रेकी ही नॅचरल एनर्जी, ती फक्त सकारात्मकतेवर काम करते, नकारात्मकतेवरती नाही. ते शस्त्रक्रिया ऑपरेशन करून जर एखादा अवयव शरीरातला काढला जातोय तर त्या ठिकाणी तो अवयव पुन्हा निर्माण होईल यासाठी रेकी काम करत नाही. कारण ती नॅचरल गोष्ट, एकदा काढली तर ती शरीरापासून वेगळी झाली. सो कुठलाही उपचार केल्यानंतर, शस्त्रक्रियेनंतर तो अवयव शरीरात पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा वेगळा असू शकतो रेकी विषयीचा, त्यामुळे कधीच कंपॅरिझन मध्ये जायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकी ही कुठलीही अंधश्रद्धा नाहीये. रेकीच्या मार्फत जे काही रेकीचे परिणाम येतात ना, तुम्ही प्रॅक्टिस केल्यावरती ते नक्कीच तुमचे जादूमय आहेत, असं खूप जण तुम्हाला मिळतील. आम्ही स्वतः तुम्हाला सांगतो की जादूमय आहेत, त्याचे परिणाम जादूमय आहेत, पण रेकी कुठल्याही प्रकारची जादू नाहीये किंवा अंधश्रद्धा नाही. त्यामुळे त्याविषयीचे जे काही दृष्टिकोन असेल तो आता या मुवमेंटलाच बदलणं गरजेचं आहे. तर रेकी कुठल्या कुठल्या ठिकाणी काम करते, जसं आपण मगाशी बघितलं की ह्या कुठल्या ठिकाणी काम करत नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा बरं का, त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण त्याचबरोबर ती कुठल्या ठिकाणी काम करते हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण बघितलं की भौतिक म्हणजे आपलं आपलं स्वतःचं शरीर मनावरती काम करणार आहे, भावनिकतेवरती काम करणारच आहे, हे सुद्धा आपण बघितलं. शरीरावरती आपल्या काम करणारच आहे. ते सोडून बाकीच्या काही भौतिकता आहे, आपले रिलेशनशिप आहे, आपले पैसे आहेत, आपलं घर आहे, नंतर आपल्या
आजूबाजूच्या वस्तू आहेत, हे इंटरनेट आहे, जे लॅपटॉप आम्ही वापरतोय, तुम्ही वापरताय, जो मोबाईल वापरताय, कॅमेरा आहे, या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींवरती रेकी काम करत असते. त्यामुळे रेकी ही सगळीकडे संपूर्ण जिथं जिथं विचार तुमच्या मनात येतो त्या सगळ्या गोष्टींवरती रेकी काम करते. सो असा कुठलाही गोष्ट नाही की ज्याच्यावर रेकी काम करत नाही. फक्त नकारात्मकतेवर रेकी कधी काम करणार नाही. कुठला नकारात्मक उद्देश असेल त्यासाठी रेकी काम करणार नाही. दुसरी गोष्ट, जन्म मृत्यूच्या कुठल्याही समस्यांवरती रेकी प्रभावी ठरू शकत नाही. कारण जन्मापासून काही गोष्टी असतील त्याच्यावरती त्या चेंज करणं रेकीच्या माध्यमातून होऊ शकत नाही. कारण नेचरने जे ठेवलं, नेचरचीच एनर्जी आहे, ती नेचरच्या विरोधात काम करेल का? नाही. नॅचरल एनर्जी, निसर्गाची एनर्जी निसर्गानुसारच काम करणार आहे. सो जन्म मृत्यू सुद्धा रेकीच्या मार्फत टाळू शकत नाही. तिसरी गोष्ट की रेकी ही अंधश्रद्धेचा विषयच नाहीये. कुठलाही जादूटोणा किंवा इथे यामध्ये होत नाही. सायंटिफिक हिलिंग थेरपी आहे, हा शब्द लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी उद्या विचारतं या सगळ्या गोष्टींमध्ये सायंटिफिक हिलिंग टेक्निक आहे, त्या पद्धतीनंच काम केलं जातं, मानसिकतेवरती काम केलं जातं आपल्या. ठीक आहे. सो ह्या काही गोष्टी इम्पॉर्टंट होत्या ज्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या, की कुठे काम करते कुठे नाही करते. या छोट्या छोट्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण रेकी विषयी आज आपण बघितलं, रेकीचा इतिहास काय, रेकी विषयीची माहिती बघितली. हे सगळं जे आपण काही बघितलेलं आहे त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्या गोष्टी तुम्ही नक्कीच लिहून घेतल्या असतील. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल. ओव्हर टू यू सर. थँक्यू, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच आरती मॅडम. आय होप बऱ्याच लोकांना रेकीबद्दलचे जे काही तुमच्या मनात डाऊट होते किंवा जे काही प्रश्न होते ते बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील असं मला वाटते. आज दुसराच दिवस आहे, काळजी करू नका, अजून प्रॅक्टिस बाकी आहे तुमची. ठीक आहे. आज फक्त थेअरी समजून घेतली आपण, है ना? की आता तुम्ही समजा शाळेमध्ये गेलो, आपण शाळेमध्ये गेलो, तर अगदीच पहिल्या दिवशी जर तुम्हाला म्हटलं की म्हणा बरं, एकदम आता जे लहान मुलं असतात त्यांना जर म्हटलं की म्हणा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, तर त्यांना समजेल का की काय ट्विंकल कोण आहे, स्टार कोण आहे? तर त्यासाठी त्यांना आधी पहिले सांगावं लागते काही गोष्टी. सो आपणही या प्रवासात अगदी त्या बाळासारखे आहोत, त्या लहान मुलासारखे आहोत, की आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला कोणीतरी हात धरून आपला शाळेत सोडला आहे. सगळं वातावरण नवीन आहे, आपल्या आसपास दिसणारे जे चेहरे आहेत ते नवीन आहेत. तर आपण त्या संभ्रमात आहोत सध्या. त्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी सांगणं आणि ते क्लिअर करणं हे फार गरजेचं असते. म्हणूनच यावेळी आम्ही नोट्स जे आहेत त्या तुम्हाला आधीच दिल्या, दुसऱ्या दिवशीच दिल्या. नाही तर आम्ही नोट्स 6व्या 7व्या दिवशी आम्ही नोट्स देतो. पण त्या तुम्हाला आधी यासाठी दिल्या की तुम्हाला ती क्लॅरिटी यावं. तर किती लोकांनी नोट्सच्या प्रिंटआउट काढल्या जरा सांगा बरं मला. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी नोट्सच्या प्रिंटआउट काढल्या? टाईप मी इन द चॅट बॉक्स. येस, काढल्या सर्वांनी. व्हेरी गुड. लेवल 1च्या. हां. बरेच लोक रिपीट सुद्धा करत आहेत, है ना? तुम्ही पण करू शकता. तुम्हाला जर असं वाटलं की हा प्रोग्राम मला पुन्हा रिपीट करायचा आहे, पुन्हा रिपीट करायचा आहे, तर तुम्ही सुद्धा ते करू शकता. त्याचं कारण सांगतो मी, की बऱ्याचदा पहिल्यांदा समजत नाही. एखादं पुस्तक आपण म्हणतो ना की एखादं पुस्तक एकदा वाचल्यावर नाही समजत. ते 2-3 वेळा जेव्हा वाचतो तेव्हा ते जास्त चांगलं समजायला लागते. तर तुम्ही पण हा प्रोग्राम रिपीट रिपीट अटेंड करू शकता. कुणालाच काही त्याच्यामध्ये थांबवणार नाही आम्ही. एनी टाईम तुम्ही हा रिपीट करू शकता. येस, बऱ्याच लोकांनी नोट्सच्या झेरॉक्स काढलेल्या आहेत. नोट्स ग्रुपवर टाकल्या होत्या. सोनाली मॅडम, सोनाली कोठारी ग्रुपवर नोट्स टाकल्या होत्या. ठीक आहे. नोट्स मिळाले नाही, चॅट क्लिअर झाला. ठीक आहे. एक काम करू आपण. बऱ्याच लोकांना नोट्स नाही मिळाले. मी इथं एक ग्रुपची लिंक शेअर करतो. त्या ग्रुपला लगेच सर्वांनी जॉईन करा. जे नसतील त्यांनी पण जॉईन करा. आणि तिथं मी आज पुन्हा तुम्हाला काय करेन, नोट्स शेअर करून देईल. तुम्ही कुठल्या ना कुठल्या जर का एखाद्या ग्रुपमध्ये असाल तर पुन्हा पुन्हा हा ग्रुप जॉईन करायची गरज नाही बरं का. पण नसाल तुम्ही कुठल्याच ग्रुपमध्ये तरच जॉईन करा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. नाहीतर तुम्ही ऑलरेडी एखाद्या ग्रुपमध्ये असाल, मग पुन्हा हा ग्रुप जॉईन कराल, मग ते 4-4 तुम्हाला मेसेज येतील, तुम्हाला इरिटेशन न व्हावं म्हणून सांगत आहे मी. सो मी इथं शेअर करतोय लिंक पुन्हा एकदा चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे. तुम्ही जर नसाल, तुमचा आजचा पहिला दिवस असेल, तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करून घ्या. बघा बरं, लिंक क्लिकेबल आहे का सांगा बरं मला कोणीतरी. लिंक क्लिकेबल आहे? होते लिंक क्लिक? होते ना? हां. तर जॉईन करून घ्या सर्वांनी तो ग्रुप. म्हणजे या ग्रुपमध्ये काय आहे माहिती आहे का, सर्व तुमच्या जे काही डिटेल्स आहेत त्या सर्व या ग्रुपमध्येच येतात. म्हणजे तुमच्या रेकॉर्डिंग इथे येतील, तुमचे नोट्स इथे येतील, सर्व काही इथं असेल. बरं, आता समजा तुम्हाला हा ग्रुप जॉईन करता नाही आला, काही अडचण झाली, तर फक्त तुम्हाला सर्वांना एक नंबर दिलेला आहे, 7507253253. याच्यावर नोट्स असा जरी मेसेज पाठवला तुम्ही की नोट्स,
नोट्स द्या असं म्हणायची गरज नाही. फक्त नोट्स असा मेसेज जरी पाठवला तरी तुम्हाला नोट्स येऊन जातील. ठीक आहे, ओके. सो तेवढी आमची टीम तेवढी तत्पर आहे, पटापट तुम्हाला रिप्लाय करून देईल आणि तुम्हाला मिळून जाईल. है ना? नंबर मिळाला सर, आदित्य सर, 7507253253. चॅटबॉक्समध्ये टाकलेला आहे ना? मिळाला? हम्म, ठीक आहे, ओके. सो काल एक ऍक्टिव्हिटी दिली होती, आठवते का तुम्हाला? फोटोची ऍक्टिव्हिटी, फोटो लावण्याची ऍक्टिव्हिटी. किती लोकांनी केली? बऱ्याच लोकांचे मी फोटो बघितले. व्हेरी गुड. तर मला त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्स ऐकायचे आहेत. कसं वाटलं तुम्हाला ते करताना? काय वाटलं? कोणी सांगू शकेल का की काय वाटत होतं आणि काय फिलिंगमध्ये तो फोटो लावला तुम्ही? काय फिलिंगमध्ये तो फोटो लावला? आयफोन तुम्हाला बोलायचं आहे का? बोला. ज्यांनी हात वर केला त्यांना अनम्यूट करतो मी. येस, आयफोन. तुमचं नाव सांगा पहिले आणि कुठून आहे ते सांगायचं पहिले. कोणाला शेअर करायचं आहे? प्रगती मॅडम, प्रगती एवढंच नाव दिसत आहे मला. जोग मॅडम, जोग, वामन जोग. अनम्यूट करा. येस, बोला बोला. जोग मॅडम बोला. मला ना कळलं नाही कसं करायचं ते, म्हणजे तो आपला फोटो त्याच्यामध्ये कसा हे करायचा तेच करता नाही आलं बरं म्हणजे. बरं बरं बरं, काय हरकत नाही. त्याची झेरॉक्स काढून घ्यायची. ठीक आहे, हा. झेरॉक्स सेंटरवर जाऊन आणि तिथे तुमचा बर. फोटो चिटकवून टाकायचा आणि त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर पाठवून द्यायचा, बस. अरे ओके, बाबा, ठीक आहे. मग आम्ही इतक्या खेड्यात राहतो ना की आमच्या इथे जवळपास काय झेरॉक्स हरकत वगैरे नाही, पण काय नाही, हरकत म्हणजे नाही, 5 किलोमीटर जायला लागतं त्याच्यासाठी. काय हरकत नाही. तुम्ही फक्त हा. इमॅजिन करा की तुमचा फोटो तिकडे लागलेला आहे, बस. ओके, ओके. मेक ओके. इट ओके. सिम्पल. ओके, येस. ठीक आहे. और येस. येस. अजून कोणाला काय करायचं? बघा, असं जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, पण आता घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर झेरॉक्स आहे आणि तरी मग मी म्हणतो की नाही सर, ते 5 मिनिटं आता कोण जाईन, जाऊ द्या आता. तसं जर असेल तर तसं नाही पाहिजे, हा. ठीक आहे, आता मॅडमचा प्रॉब्लेम समजू शकतो आपण. येस, अजून कोणाला काय शेअर करायचं? आयफोन, सोमेशजी बोलायचं तुम्हाला? येस येस, सोमेशजी प्लीज बोला. नमस्कार सगळ्यांना. मी नमस्कार सुरेश नमस्कार. पाटील, मी ऍक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये जे फोटो होते तर हम्म. ते खरंच मला इन्स्पायर करणारेच फोटो होते. आणि गुड म्हणून मी रात्री उशीर झाला मला तरी पण मी त्या फोटो लावला माझा, गुड कारण गुड मला त्याच लेवलला जायचंय. गुड गुड गुड, ऑसम ऑसम. कशी होती फिलिंग तुमची ती करत खूपच असताना छान. ऍक्टिव्हिटी? ओके ओके, गुड. रुचिता मॅडम, रुचिता. थँक्यू सोमेशजी. हॅलो. या थँक्यू येस सर. येस. सर ऍक्च्युली काल जेव्हा तुम्ही ते टास्क दिलं तेव्हा फर्स्ट आय थॉट की जमतंय की नाही, होणार आहे की नाही, आता ते कुठे प्रिंट आउट काढायचं. पण मी हम्म ऑनलाईनच मॅनेज केलं अँड आय मेक इट दॅट अँड पण मी हम्म. प्रिंट आउट नाही काढली अजून. बरं, सो ठीक मी आहे ना. हम्म शेअर केलं. आणि लकीली असं झालं तर फर्स्ट फोटो इज रतन टाटा आणि माझ्या लॅपटॉपवरती नेहमी जे.आर.डी. टाटांचा फोटो असतोच, गुड. चिकटवलेलाच आहे तो. हम्म आणि नेहमी असं वाटतं की आपण या लोकांसारखं कधी होऊ का, होऊ का, तर तो एक हम्म हम्म डाऊट आहे, कशाला हम्म आहे डाऊट. पण हम्म. येस, आय लाईक की मी जर त्यांच्यासारखी झाली तर मला नक्कीच आवडेल, बिकॉज दे आर वर्किंग फॉर द सोसायटी. गुड आणि गुड त्यात गुड. एक आनंद वेगळा असतो. त्यांच्यासारखं होऊ का हा डाऊट असतो आपल्याला नेहमी. पण काल जेव्हा त्यांच्यासोबत फोटो लागला आपला, तेव्हा काही पर्सेंट तो डाऊट कमी झाला असेल ना, काही सेकंदासाठी, की आपला फोटो एका कोणासोबत लागला. क्षणी. राईट है ना, Yes, काही yes, क्षणासाठी. राईट. सो दॅट्स अ गुड yes. थिंग, मला असं वाटते. आणि जे तुम्ही बोलले की जे.आर.डी. टाटांचा फोटो तुमच्या याच्यावर लागलेला असतो वॉलपेपरवर नेहमी, जसं की सोमेश सरांनी सांगितलं की हे सगळ्या व्यक्तींनाच मी बघतो नेहमी. सो हे काय झालं तुम्हाला सांगू, वाय दोज फोटोज आर देअर. कारण की खूप सारे मोठे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं काम केलं भारतासाठी, जगासाठी. पण हेच फोटो इथं काय आले? बिकॉज द वाईब्स, द व्हायब्रेशन्स, जे की आपण उद्या शिकणार आहोत व्हायब्रेशन काय असते. सो व्हायब्रेशन तुमच्या, माझ्या, तुमच्या, आमच्या व्हायब्रेशन ज्या आहेत त्या कुठेतरी मॅच झाल्या आणि म्हणून तुम्ही या सेशनमध्ये बसले आहात. ठीक आहे, मी नेहमी सांगत असतो प्रत्येक सेशनमध्ये आणि मला आजही ते रिपीट करायला नक्कीच आवडेल की एव्हरीथिंग इज हॅपनिंग इन युअर लाईफ, दॅट थिंग हॅज अ रिझन. कुठलीच गोष्ट विनाकारण होत नसते. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते, वेदर इट इज गुड और इट इज बैड. कुछ गलत भी हो रहा है तो उसको कोई ना कोई रीजन है, और कुछ सही भी हो रहा है तो उसको कुछ ना कुछ रीजन है. एंड द इम्पॉर्टंट पार्ट इज यू आर अट्रॅक्टिंग दॅट थिंग इन युअर लाईफ. तुम्ही स्वतः ती गोष्ट अट्रॅक्ट करत आहात, त्याला क्रिएट करत आहात. पण हे समज येण्यासाठी आपल्याला थोडं काम करावं लागते स्वतःवर.
आणि ते काम करण्याची प्रोसेसमध्ये आपण आलो आहोत. तर आज फक्त दुसरा तास घालवला आहे आपण त्या प्रोसेसमध्ये. 2 दिवसही नाही म्हणणार मी, फक्त दुसरा तास घालवला आपण. ओके. सो असे कितीतरी तास आपल्याला द्यावे लागतील, तेव्हा कुठं आपण त्या प्रोसेसमध्ये येऊ. ओके. सो हाऊ मेनी पीपल फील फ्रॉम इनसाइड की हे मला पुढं करायचं आहे किंवा मला हे कंटिन्यू करायचं आहे? किती लोकांना आज असं वाटते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना आज वाटते? फक्त आजसाठी विचारत आहे मी. उद्या नाही वाटलं तरी काय हरकत नाही. आज किती लोकांना वाटते की यार मुझे लगता है की हे सायन्स किंवा ही गोष्ट किंवा हे रेकी मी पुढं केलं पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ज्यांना टाईप करता येत नाही त्यांनी हात शो केला तरी चालेल. व्हेरी गुड. ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. सो आता काही एक्सपिरियन्स घेऊ आपण कालचा आणि आजचा सेशन कसा वाटला याच्याबद्दलचे, किंवा तुम्हाला जे काही असेल. तर 3-4 लोकांचे हात वर आहे. प्रगती मॅडम, श्रुतिका मॅडम, वृणाली नाले आणि वजराय. ओके. आणि एक आयफोन आहे. तर आपण वृणाली मॅडम पासून आपण सुरुवात करू. ठीक आहे. चला. सो 2-4 एक्सपिरियन्स ऐकू, मग आपण गुगल फॉर्म देतो मी तोपर्यंत. तो गुगल फॉर्म सर्वांनी भरायचा आहे अटेंडन्सचा, आणि मग आपण थांबू. येस येस वृणाली मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. अनम्यूट करा. अनम्यूटचं बटन दाबा. हां हा, बोला. हॅलो सर. येस नमस्कार बोला. मी ऍक्च्युली ऑगस्ट महिन्यापासून जॉईन झालेली आहे. हम्म. बट जॉबमुळे मला काही पूर्णपणे सेशन करता आलेले नाहीयेत. पण अच्छा. ओके. रेकॉर्डिंग वगैरे ऐकले. बट हां यावेळेस हां. 6 डेज मी करणार आहे. मी ऑलरेडी माझं लेवल 1 फिजिकली झालेलं, म्हणजे झालेलं आहे. बट मला हम्म. हवा तो एक्सपिरियन्स आलेला नाही. बरं बरं. म्हणून मग मी परत तुमचं सेशन 1-2दा ऐकलं. त्यामुळे मला खूप छान वाटलं हम्म. आणि म्हणूनच मी यामध्ये परत जॉईन झालेली आहे. ओके. थँक्यू सो मच. कसं वाटलं मग तुम्हाला 2 दिवस? खूप पॉझिटिव्ह वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. बरं. ओके. आणि कसं आहे, आपलं एक मेंटॅलिटी चेंज होते असं वाटतंय. आणि आता मग जॉब कसा हँडल करताय तुम्ही तुमचा? कसं? आता जॉब कसा मॅनेज करताय आता, की नाही सुट्टी आहे सर, आता? आता तर काल काल आज सुट्टी आहे इकडे गणपतीची बरं वगैरे. बरं बरं. ओके ओके ओके. त्यामुळे आता परत 2-4 दिवस असतंच. हम्म. बट करेल मी नक्की 1 तास गुड मॅनेज. गुड गुड कारण गुड हा गुड. आमचा लंच टाइमचा वेळ वगैरे नाही, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम पडतो. बरं बरं बरं. श्रुतिका मॅडम, थँक्यू थँक्यू वृणालिनी. थँक्यू थँक्यू सर. सो मच थँक्यू. फॉर शेअरिंग. येस. श्रुतिका मॅडम, त्यानंतर सीमा कड, आणि त्यानंतर आयफोन. तुम्ही अनम्यूट करा पटकन, नाही तर मग मला दुसऱ्याला घ्यावं लागेल. सीमा कड मॅडम. सीमा कड. हॅलो. येस श्रुतिका मॅडम बोला. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. यापूर्वी पण मी रेकीचे क्लासेस ऑनलाईन केले होते हम्म. कोरोना काळामध्ये. बरं. पण मला somehow ते कंटिन्यू करता आले नाही. हम्म. पण मग मी आता पुन्हा विचार करतच होते की मला माझ्या चक्रांवर काम करायचंय वगैरे, आणि तेवढं तुमची ऍड पाहिली बरं. आणि ओके. मग मी जॉईन झाले. मला आता कसंही करून हे पूर्ण करायचं आहे, तर मला आता अर्धवटच सोडायचं नाही. व्हेरी गुड तर व्हेरी गुड. त्यासाठी मी प्रयत्न करते. कुठून आहात मॅडम तुम्ही, श्रुतिकाजी? मुंबई. मुंबई. मुंबईवरून. बरं. काय करता तुम्ही आता? मी ऍक्च्युली मेकअप आर्टिस्ट आहे. बरं आणि बरं. आता सध्या मला काही ऑर्डर्स असल्यामुळे, म्हणजे आता फ्लॅट सीझन असल्यामुळे मी फ्री आहे. तर मग मला आता चान्स मिळाला, तर मग मी म्हटलं मी पूर्ण करून घ्या व्हेरी गुड असं. व्हेरी गुड. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर थँक्यू. एक्सपिरियन्स. येस. थँक्यू. येस थँक्यू. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता, अन्यथा मग आपण थांबू. गुगल फॉर्म दिलेला आहे चॅटबॉक्समध्ये अटेंडन्सचा. सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमची अटेंडन्स भरायची आहे. येस प्राची मॅडम, आम्ही सर्व लेवल शिकवू तुम्हाला. पहिली लेवल जी आहे ही लेवल 1 आहे. ही तुमच्यासाठी कम्प्लिटली फ्री असते, टू एक्सपिरियन्स की आम्ही कसं शिकवतो, आमची पद्धत कशी आहे. जर तुम्हाला आमचं शिकवण्याची पद्धत आवडली, आमची भाषा समजली, आमच्यासोबत ट्युनिंग तुमचं झालं, तर तुम्ही लेवल 2 लेवल 3ला ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर मास्टर ग्रँड मास्टर असते. ओके. तुम्हाला जर का आमच्यासारखं कोच किंवा पुन्हा लोकांना पुढे शिकवायची इच्छा जर असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही मास्टर ग्रँड मास्टरपर्यंत शिकले पाहिजे. आणि जर का तुम्हाला फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी, आसपासच्या लोकांसाठी हीलर म्हणून काम करायचं असेल, तर लेवल 1, 2, 3 3 लेवल तुम्ही मिनिमम केल्या पाहिजे. सो त्यांनी तुमची एनर्जी जी आहे ती 100% ॲक्टिवेट होईल. लेवल 1मध्ये फक्त 10% ॲक्टिवेशन तुमच्या एनर्जीचं होते. म्हणजे व्हॉट एव्हर यू डू, त्याचे फक्त 10% रिझल्ट तुम्हाला येतील. ते जर रिझल्ट तुम्हाला वाढवायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही 3 लेवल मिनिमम केल्या पाहिजे, प्लस प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके. फक्त 3 लेवल करूनही उपयोग नाही, प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही केली पाहिजे. तर इथं आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये फक्त एकच चांगला पॉईंट आहे. म्हणजे तसे अनेक चांगले पॉईंट आहे, पण एक खूप महत्त्वाचा चांगला पॉईंट हा आहे
की आम्ही प्रॅक्टिस करवून घेतो तुमची. मेडिटेशन प्रॅक्टिस जी आहे ते दररोज सकाळी आपला 6 ते 7 क्लास असतो. फक्त शनिवार रविवार सुट्टी असते. प्रत्येक सोमवार ते शुक्रवार तो क्लास असतो. त्या क्लासमध्ये येऊन सकाळी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतल्या जाते. ओके ओके. आणि सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती दिल्या जाते, हँड होल्डिंग केल्या जाते. हे एक एक बेटर पॉईंट आहे. ओके. येस. सो चंदा मॅडमला ऐकू आपण लास्ट आणि मग थांबू आपण. या 2-3 लेवलमध्येच मनी रेकी आणि इन्क्लूड आहे का तो वेगळा? सर मला इट इज इन्क्लूड, इट विचारायचंय, इज इन्क्लूड. तुम्ही आता 6 ते 7 टायमिंग सांगितलं, पण ऍक्च्युली मी टीचर आहे. मला सकाळी लवकर 7 वाजताच जावं लागतं. तर मग हे टायमिंग काही चेंज करून मिळणार नाही का? कारण मला पुढे शिकायचंय. आणि एक एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या मिस्टरांचं क्रिएटिन वाढलेलं होतं. ते युट्यूब वरती जे किडनीचं ते रेकीचं म्युझिक होतं, तर ते आम्ही लावलं होतं. तर ऍक्च्युली त्यांचं 6 वरून 3 वरती क्रिएटिन आलं होतं. हा माझा गुड गुड गुड. एक्सपिरियन्स आहे. व्हेरी गुड. तर त्यासाठी मला म्हणजे पुढे शिकायचंच आहे. पण फक्त तुमचं टायमिंग मला सुटेबल नाही होणार. आता 3 दिवस सुट्टी आहे म्हणून मी हा क्लास जॉईन करू शकते. तरी मी बर. शाळेत प्रयत्न करेलच. येस पण येस. फक्त टायमिंग चेंज करून मिळेल का मला पुढे जर शिकायचं असेल तर? ठीक आहे, त्याचं उत्तर देतो मी. चंद्रकांत सरांनी सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे की टायमिंग संध्याकाळचा आहे का? जो तुमचा कोर्स असतो लेवल 2 आणि लेवल 3चा जो कोर्स असतो त्याचं टायमिंग सायंकाळचंच असते. ओके, तो चालेल. सायंकाळी थँक्यू. असतो क्लास. पण तुमची जी प्रॅक्टिस होते, मेडिटेशन प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, किंवा सकाळची जी प्रॅक्टिस असते ती तुमची सकाळी असते. तर ते ते तुम्ही केली तरीही चालते, किंवा तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल केली तरी चालते. ओके, एकतर तुम्ही आमच्यासोबत येऊन बॅचमध्ये करा, किंवा तुम्ही तुमची इंडिव्हिज्युअल करा. पण ते एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून आम्ही तुम्हाला आमच्याकडून देतो. ठीक आहे. ओके. तसं आणि ते त्याची फी काय असते सर साधारण? जे लेवल 2 आणि लेवल 3 आहे, तसं सांगत तर नाही मी दुसऱ्या दिवशी, पण आता ठीक आहे, आता सांगून देतो मी. ते लेवल 2 आणि लेवल 3 ची फीस जी आहे ती 4,999 असते, दोन्ही लेवल मिळून. ठीक आहे. आणि हे ओके, फिक्स असते. ती कधीच वाढवली नाही आम्ही आतापर्यंत, कमी केली नाही. सो बाहेर ओके, ठिकाणी जर का कुठेही गेले तुम्ही, तर त्याची फीस तुम्ही चेक कराल तर 15 ते 20 हजारापर्यंत असते. पण आम्ही फक्त एक जो काही खर्च आपण करतोय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो निघावा. आणि आमचे जे काही फॅकल्टी आहेत, ओके, जसं की आता आरती मॅडम आहेत किंवा बाकीचे जे फॅकल्टी आहे, यांचे बाकीचे जे गोष्टी असले त्या मेंटेन व्हाव्या, त्यासाठी आपण ते चार्ज करतो. ठीक आहे. ओके ओके. सर. मी आहे, थँक्यू. आरती मॅडम आहे, अजून जी बाकीची टीम आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके. सो आय होप क्लिअरिटी आली असेल सर्वांना. चंदा मॅडम ठीक आहे. हो सर, थँक्यू. येस. सेम विथ मी. आय मीन मनी हे सिम्बॉल्स वगैरे सगळं सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये कव्हर केलं जाते, वैशाली मॅडम. ठीक आहे. येस, ते इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. ड्युरेशन 20 दिवस असते लेवल 2 आणि लेवल 3चं. ते आपण अधिक चांगल्या प्रकारे 5व्या 6व्या दिवशी बोलू, मला असं वाटते. आधी तुम्ही 4 दिवस 5 दिवस स्पेंड करा, शिका, सगळ्या गोष्टी समजा, आणि नंतर त्या गोष्टीमध्ये जा. ठीक आहे. पेशन्स हे पण शिकायला मिळतात रेकीमध्ये आपल्याला. ठीक आहे. सो बी पेशंट. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. उद्या दुपारी ठीक 2 वाजता आपण भेटू आणि पुढचा विषय आपण शिकू. आय होप तुम्हाला मजा येत असेल या क्लासमध्ये आणि तुम्ही खूप काही शिकत असाल. तुमचे मित्र आपतेष्ट कुणाला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही 7507253253 या नंबरला मेसेज करून ग्रुपची लिंक मागवू शकता आणि त्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड करू शकता. ही लेवल 1 आहे. लेवल 2 आणि लेवल 3 ही तुमची 5व्या 6व्या दिवशी त्याच्याबद्दल माहिती दिल्या जाईल. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू.